रामकृष्ण हरी. सद्गुरू बोधराजे सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं कालपासून आयोजित केलेल्या देवाची द्वारी या विषयावरती गुरुवर्य हरिभक्तीपरायण डॉक्टर जयवंत बोधले महाराज यांची प्रवचनमाला. आज प्रवचनमालेचं पुष्प दुसरं, पण आज अतिशय दुर्मिळ असा योग आहे. परमश्रद्धेय जयवंत बोधले महाराज यांचे तीर्थरूप पिताश्री सद्गुरू प्रभाकर दादा बोधले महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि पुंडलिकावरती हरी विठ्ठलचा आपण जयघोष करून त्यांचं खऱ्या अर्थानं स्वागत करू. पुंडलिकावरती हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. या ठिकाणी परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आणि ज्यांच्यामध्ये आपण मानकोजी बोधले महाराजांना आपण पाहतोय ते महाराजांचे 10व्या पिढीतले वंशज आदरणीय प्रभाकर दादा. त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती यावं. या कथेचे वक्ते, प्रवचनमालेचे वक्ते जयवंत बोधले महाराज यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. प्रवचनमालेचं दुसऱ्या पुष्पाचं उद्घाटन ज्यांच्या शुभहस्ते होत आहे ते माननीय दत्ता मामा मुळे. मी विनंती करतोय आपण, मी नावं घेतोय, त्यांनी आपण व्यासपीठावरती यावं. माननीय दत्ता मामा मुळे, माननीय दादारावजी ताकमोके साहेब, माननीय सौदागर अण्णा पवार आणि ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँकेचे संचालक माननीय तानाजीराव शिंगारे साहेब यांनाही विनंती आहे आपण दीप प्रज्वलनासाठी व्यासपीठावरती यावं. या ठिकाणी सोलापुरातील सद्गुरू बोधराजे सेवा प्रतिष्ठान आयोजित देवाचे द्वारी प्रवचन मालेचं आज पुष्प दुसरं. या दुसऱ्या पुष्पाचं उद्घाटन या ठिकाणी दत्ता मामा मुळे, दादारावजी ताकमोगे, सौदागर अण्णा पवार, माननीय तानाजीराव शिंगारे यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे. निवृत्ती माने, सद्गुरू बोधराजे सेवा प्रतिष्ठानचे माननीय निवृत्तीजी माने यांना मी विनंती करतोय आपण परमश्रद्धेय प्रातस्मरणीय सद्गुरू प्रभाकर दादांचं या ठिकाणी संतपूजन करावं. मज हृदयी सद्गुरू जेने तारिला हा संसार करू, मनोनी विशेष अत्याधरू विवेकावरी. परमश्रद्धेय प्रभाकर दादांचं माऊलींच्या शब्दामध्ये वर्णन करायचं झालं तर असंच म्हणता येईल. का जगाचे अंधे फेडितो, श्रियेची रावळे उघडितो, निघे जैसा भासो तू प्रदक्षिणे, तैसी बांधली सोडिता, बुडाली काढिता, साकरी फेडिता अर्ताचिया. म्हणून जाणतेने गुरुभजीचे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लव संतोषती. या ठिकाणी सद्गुरूंचं पूजन झालेलं आहे आणि या प्रवचन मालेचे जे वक्ते आहेत व्यासांच्या रूपामध्ये आपण ज्यांना पाहतोय ते या कथेचे वक्ते गुरुवर्य डॉक्टर जयवंत बोधले महाराज यांचं संत पूजन करावं अशी विनंती उद्योगपती माननीय
दत्ताजी मुळे यांना करतोय. माननीय दत्ता मामा मुळे यांना विनंती आहे, या प्रवचन मालेचे वक्ते गुरुवर्य प्रातस्मरणीय डॉक्टर जयवंत बोदले महाराज यांचं संत पूजन करावं. पुंडलिकावरते हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आणि सगळ्यात सोपं जे आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेव्हा प्रवचन मालेचं दुसरं पुष्प गुंफावं अशी विनंती परमश्रद्धेय जयवंत बोदले महाराज यांना करतोय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो तनुहरी, जेने पंढरी सारिखाची अकोला धामन गाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा सोयरा लोका भक्त विदर्थ भूतळवटी ख्यात आपोधला, त्या श्री संत सद्गुरु मान पूजी चरणी साष्टांग विंदना. पुंडलीकवरदे विठ्ठल श्री सद्गुरु बोधराज महाराज की जय. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधी द्या, हरिमुखे मना पुण्याची गणना पूर्ण करी, हसोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्रो भारी भैया सदा, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुने, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. पवित्र भूमी सोलापूर नगरी, भगवान सिद्धरामेश्वरांच्या सानिध्यामध्ये सद्गुरु बोधराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असणाऱ्या 3 दिवसीय प्रवचनमालेतील दुसऱ्या सत्राला आज आपण आरंभ करतो आहोत. आज या दुसऱ्या सत्राचा आरंभ करत असताना आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान सद्गुरु श्री दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या उपस्थितीने आज दुसऱ्या सत्राला आरंभ होतो आहे. देवाची द्वारी या विषयावर 3 दिवसामध्ये निरूपण करावं असा सद्गुरु बोधराज सेवा प्रतिष्ठानचा आग्रह आणि त्यातून या प्रवचनमालेचा आरंभ आपण काल केला. काल आपण असं चिंतन करत होतो, ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठातील हा पहिलाच अभंग. ज्ञानोबांचा हरिपाठ हा सर्वांच्या आपुलकीचा विषय, आदराचा विषय, श्रद्धेचा विषय. ज्ञानोबांच्या संपूर्ण वाङ्मयामध्ये सगळंच वाङ्मय
हे तत्वज्ञानाने भरलेलं जरी असलं आणि सगळंच वाङ्मय हे जगाच्या कल्याणाकरिता म्हणून जरी निर्माण झालेलं असलं तरी या सर्व वाङ्मयामध्ये हरिपाठाबद्दल एक वेगळीच श्रद्धा सर्वसामान्यांपासून विद्वानांपर्यंत आहे. आणि म्हणून हरिपाठ हा एक नित्याचा विषय आहे. हरिपाठ हा मानवी जीवनातील उत्कर्षाचा विषय आहे. हरिपाठ हे मानवी मनाच्या संकल्पना उच्च करण्याचा विषय आहे. अशा पद्धतीने आपल्याला हरिपाठाकडे पाहता येईल. शब्दशः त्याचे काय अर्थ आहेत मला त्याच्यात आत्ता गुंतायचं नाही. हरिपाठ या शब्दाचे अर्थ काय? हरि हाच पाठ ज्याच्यामध्ये सांगितलेला आहे तो हरिपाठ, हरीचं पठण ज्याच्यातून केलं जातं तो हरिपाठ, असे अनेक अर्थ त्याचे केले जातील शब्दशः. परंतु हरिपाठातला पहिला अभंग म्हणजे अनुबंध चतुष्टय आहे असं आपण काल बोलत होतो. कोणत्याही ग्रंथामध्ये प्रवेश करताना अधिकाराची गरज आहे, विषयाची गरज आहे, प्रयोजनाची गरज आहे आणि संबंधाची गरज आहे. हरिपाठाचा अधिकारी कोण? ज्ञानोबा आम्हाला सांगतात असोनी संसारी जीवे वेगू करी. हा अधिकारी आहे. एखादा संसारामध्ये जरी असला तरी तो सुद्धा मुक्त होण्याकरिता ज्या ग्रंथाची निर्मिती ज्ञानोबांनी केली तो हरिपाठ आहे. बर, याचा विषय काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हा विषय आहे. याचं प्रयोजन म्हणजे फल काय? फल ही दोन पद्धतीची, एक अवांतर फल आणि दुसरं मुख्य फल. याचं अवांतर फल कोणतं? पुण्याची गणना कोण करी हे अवांतर फल. पण याचं मुख्य फल कोणतं? तेने मुक्ती चारी साधी येल्या हे मुख्य फल. आणि म्हणून अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध या चारही गोष्टी हरिपाठात त्या पहिल्या अभंगामध्ये आपल्याला ज्ञानोबांनी मांडून दिल्या. आणि म्हणून मी काल वचन असं सांगत होतो, हरिपाठातले पहिले 3 अभंग म्हणजे संपूर्ण हरिपाठाचं सार आहे. या पहिल्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी येल्या, तेने मुक्ती चारी साधी येल्या असं साध्य याचं सांगतात. मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल असं सांगतात. मी कालही आपल्याला बोललो होतो की मोक्ष मुक्ती हा शब्द जर ऐकायला फार कठीण वाटत असेल तर मी त्याचा सोपा अर्थ काल मी आपल्याला सांगत होतो की आपलं दुःख निघून जाईल आणि आनंदाचा अनुभव येईल असा हा हरिपाठ आहे. एरवी जर प्रत्येकाला विचारलं तर प्रत्येकाची अपेक्षा आपलं दुःख जावं अशीच अपेक्षा आहे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी ना भावे जीवे ही नात्रायांची भाषा आहे. मला दुःख व्हावं असं कोणालाही वाटत नाहीये. प्रत्येकाची अपेक्षा सुखाची आहे, आनंदाची आहे. मला तरी कधी कधी एक प्रश्न पडतो, आनंदाचा शोध असतो का आनंदाची अनुभूती असते? माझा प्रश्न सोपा आहे. आनंदाचा बरं शोध कशाचा असतो? जे आपल्यापासून भिन्न आहे त्याचा शोध घ्यावा. खरं पाहायला गेलं तर आनंद हे आपलं स्वरूपच आहे, तर त्याचा शोध म्हणायचा विषयच येत नाही. फक्त त्याची अनुभूती घेता आली पाहिजे. जरा आणखीन थोडं पुढे बोलतो, आनंद हा संकुचित मनामध्ये निर्माण होत नाही. आनंद हा व्यापक मनामध्ये आलेली अनुभूती आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. नाथ महाराजांचे शब्द आहेत, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त खेळी. मला कधी कधी प्रश्न पडतो, या जगाकडे बघत असताना संतही या जगाकडे पाहतात, आम्ही या जगाकडे पाहतो, आम्हाला मात्र हे सगळं जग दुःखाचं वाटायला लागतं. आम्ही मात्र एकमेकाशी चर्चा करताना बोलताना म्हणतो अहो काय राहिलंय हो, काय राहिलंय हो, अशी चर्चा करत राहतो. पण या जगाकडे, या संसाराकडे बघताना मात्र संत महात्मे मात्र अतिशय आनंदाने या जगाकडे पाहतात.
तुकोबारायांचे तर शब्द आहेत, तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू. मला कधी कधी तुकोबारायांचं चरित्र वाचत असताना आश्चर्य वाटतं. एरवी जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रामध्ये पाहिलं तर इतक्या अनंत संकट असताना सुद्धा तुकाराम महाराजांनी स्वतःची संकटाचा पाढा कधीही समाजाच्या समोर वाचला नाही. माझं असं झालं, माझं तसं झालं असं कधी म्हटलं नाही. मी आपल्याला 2 व्याख्या सांगून पुढे जातो. अनंत दुःख असताना सुद्धा भाषा कायम सुखाची आहे असा एक वर्ग आहे, आणि सगळी सुख असताना सुद्धा भाषा कायम दुःखाची आहे असा एक वर्ग आहे. ऐका, अनेक दुःख असताना सुद्धा भाषा कायम सुखाची आहे ते संत आहेत, आणि सगळी सुख असताना सुद्धा भाषा कायम दुःखाची आहे तो माणूस आहे. व्याख्या अशीच करावी लागेल. एरवी तुकोबारायांच्या आणि आपल्या जीवन चरित्राचा विचार केला तर त्या मानाने आपल्याला सगळी सुख आहे. तुकोबारायांच्या चरित्राचा विचार केला तर तुकोबारायांचे शब्द कसे आहेत पहा. मला कधी कधी तुकोबारायांची गाथा वाचताना आश्चर्य वाटतं. बायको मेली, घर जळालं, व्यापार बुडला, दिवाळं निघालं, तरी तुकोबारायांचे शब्द आहेत, बरे झाले देवा. मला वाटतं हा अभंग तुकोबारायांकडेच बरा आहे, आमच्याकडे नको. इतकं सहज आहे का? मी जाता जाता एक वाक्य सांगतो. तुकाराम महाराजांच्या, ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये अनंत प्रतिकूलता आल्या, पण त्या प्रतिकूलतेला त्यांनी कधी प्रतिकूलता म्हटलं नाही. मला वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान असं सांगायचं आहे, मानवी जीवनामध्ये आलेल्या प्रतिकूलता या प्रतिकूलता नसतात तर त्या पारमार्थिक अनुकूलता असतात. हे तत्व ज्यांनी सांगितलं तो वारकरी संप्रदाय. त्या प्रतिकूलतेला त्यांनी कधी प्रतिकूलता म्हणून स्वीकारलं नाही, व उलट त्याचं पर्यवसन त्यांनी अनुकूलतेमध्ये केलं. म्हणजे दिवाळं निघणं ही प्रतिकूलता आहे, पण बरे झालं हे म्हणणं ही अनुकूलता आहे. आणखी किती गंमत आहे पहा. बरे झाले, बाईल मिली, बायको मिली, बायको मिली, बरं झालं. आता आपणही म्हणतो ते गोष्ट निराळी, ते जाऊ द्या, पण तो काळ जरा आठवा. पण तुकोबारांच्या शब्दात, पण तुकोबारांनी तात्विक अर्थ असं सांगितला, देवे माया सोडविले. बायको मेली याला बरं झालं म्हणत असताना तुकोबाराय म्हणतात देवे माया सोडविले, माझ्या जीवनातली माया संपून टाकली देवाने. हा माझ्यावर देवाचा झालेला अनुग्रह आहे. या विचाराने जर आम्ही निघालो तर मला असं वाटतं की आनंदाचा अनुभव किती जरी प्रतिकूलता आल्या तरी त्याच्यामध्ये घेता आला पाहिजे. एक साहित्यात उदाहरण आलंय. काय झालं म्हणे, एक मनुष्य निघाला रस्त्याने, आणि मग जात असताना पंतस्थ होता, वाटसरू होता. एका घराच्या बाहेर एक कट्टा होता, त्या कट्ट्यावर बसला, आणि मग त्या कट्ट्यावर बसला. त्या घरातला जो मनुष्य आहे, त्या घरातल्या माणसाने त्या आपल्या घराच्या बाहेर कट्ट्यावर बसलेल्या माणसाकडे बघितलं आणि खिडकीतून त्याला बोलायला सुरुवात केली. ए उठ, उठ इथून, उठ. तो म्हटला हो नाही मी थोडा वेळ बसलो. नाही, उठ इथून, माझं घर आहे, उठ. तो म्हटला हो मी पांथस्थ आहे, मी काही कायमस्वरूपी बसणारा नाहीये. वस्ती कर, वस्ती आला, प्रातस्मरण, प्रातःकाळी उठूनही गेला. मी काही थोडा वेळ थांबणार आहे, मी काही फार वेळ थांबणार नाहीये. चालून चालून मी थकलो आहे. तुमच्या घराच्या बाहेर हा कट्टा दिसला, कुठंतरी मी बसणार होतो म्हणून तुमच्या घराच्या बाहेर या कट्ट्यावर बसलोय. तरी तो घरातला मनुष्य मात्र ऐकायला तयार नाही. नाही उठ इथून, माझं घर आहे. तो म्हटलं मी घर तुमचंच आहे, मी काही घरी घेऊन चाललो काय घर, पण मला थोड्या वेळ बस. नाही माझं घर आहे, उठ इथून, उठ. बिचारा तो उठला, रस्त्यावर उभा राहिला. नेमकं ढग भरून आले होते आणि पावसाच्या सरी हळूहळू अशा कोसळायला लागल्या. त्याच्या अंगावरही त्या सरी येऊ लागल्या आणि मग रिमझिम पाऊस त्याच्या अंगावर पडायला लागला. आजूबाजूला झाडी होती. त्या निसर्गाकडे त्यांनी पाहिलं, रिमझिम पाऊस अंगावर पडतो आहे, आणि एकदम त्याचं मन भरून गेलं आणि त्या सगळ्या निसर्गाकडे पाहून तो गाणं गुणगुणायला लागला. गोड अशा पद्धतीने गाणं म्हणायला लागला.
आणि ते गाणं इतक्या अंतःकरणातून ते चालू होतं. आतला आवाज ज्याला म्हटलं जातं, अंतरात्म्याचा आवाज ज्याला म्हटलं जातं, तिथून त्या गाण्याचे स्वर बाहेर पडत होते आणि त्यामुळे परिसर अगदी मंत्रमुग्ध झालेला होता. त्या गाण्याचे काही शब्द हा घरात बसलेला जो मनुष्य होता त्याच्या कानावर पडायला लागले आणि ते गाणं इतकं त्याला गोड लागायला लागलं म्हणून तो मनुष्य आपल्या सोफ्यावरनं उठून घराच्या खिडकीजवळ यायला लागला आणि ते गाणं ऐकायला लागला. पण ते गाणं जरा नीट ऐकू येईना, आणखीन नीट ऐकू यावं म्हणून आणखीन कान टवकारून ऐकायला लागला. शेवटी त्या घरात असलेल्या माणसाने खिडकीतून त्या रस्त्यावरच्या माणसाला हाक मारली, ओ इकडे या, इकडे या, इकडे या. तो रस्त्यावरचा गुणगुणणारा मनुष्य म्हणायला लागला, का नाही नाही इथं बसून गाणं म्हणा, इथं कट्ट्यावर बसून गाणं म्हणा, इथं बसा. तो म्हटला नको नको. अहो नाही नाही इथं बसून म्हणा. तो म्हटला नको नको, ते तुमचं घर आहे, हे देवाचं घर आहे. हे तुमचं घर आहे, हे देवाचं घर आहे. नाही मला गाणं गोड लागायला लागले, तुम्ही इथं बसून म्हणा. ते म्हटले नाही, तिथं बसलो तर माझं घर याचा विकार चिटकेल. मी जिथं गाणं म्हणतोय तिथं माझं आणि तुझा हा शब्दच नाही, माझं आणि तुझा हा शब्द जिथं नाही तिथं हे गाण्याचे स्वर बाहेर पडत असतात. निर्विकार अंतःकरण झाल्याशिवाय ह्या आनंदाची प्रचिती होत नाही. निर्विकल्प अंतःकरण झाल्याशिवाय आनंदाची अनुभूती येत नाही. आणि म्हणून मी आपल्याला असं सांगत होतो, मुक्ती मोक्ष या शब्दांचा विचार करत असताना निर्विकार निर्विकल्प दुःख रहित अवस्था असा विचार करा. या दृष्टीने त्याच्याकडे पहा. आपण माझ्यासह इथं बसलेल्या प्रत्येकाची अपेक्षा काय आहे? दुःख जावं, आनंदाचा अनुभव यावा. आणि मग यालाच मोक्ष म्हटलं जातं. आणि अशी मुक्तीची अपेक्षा असणारा एक मनुष्य संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ जातो आणि ज्ञानोबारांना म्हणतो, मला मुक्ती हवी आहे, तो मोक्ष हवा आहे. पण शास्त्रांनी सांगितलं ज्ञान नावाचा मार्ग, योग नावाचा मार्ग, जप नावाचा मार्ग, तप नावाचा मार्ग, कर्म नावाचा मार्ग. पण माझ्यासारख्या संसारी असणाऱ्या जीवाला हे शक्य नाही. मला सोपं काहीतरी सांगा की नेमकं ही मुक्ती मिळेल कशाने, मला सोपं सांगा. ज्ञानोबारांनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, काळजी करू नको, तुला एवढं जमेल का बघ. म्हटलं काय? देवाच्या दारात उभा राहायला जमेल का बघ. ते म्हटले काहीच अवघड नाही. मग एक काम कर, देवाची ये द्वारी ओव्हा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येते. देवाच्या दारात क्षणभर उभा राहिला की मुक्ती मिळेल. काल आपण याच्यावर आलो होतो. त्यांनी एक उत्सुकतेने पुढला प्रश्न विचारला. तो म्हटला, अहो माऊली, देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहिलं की मुक्ती मिळते असं तुम्ही म्हणता, आम्ही तासन तास उभा राहतो, कुठे मुक्तीचा पत्ता? याचा अर्थ ज्ञानोबारांना अभिप्रेत असलेला देव शब्दाचा अर्थ नेमकं काय आहे? देवाच्या दारात उभा राहायचं म्हणजे तरी नेमकं काय? इथला द्वार शब्दाचा तरी अर्थ काय करायचा? बरं, उभा राहायलाही सांगितलं, ते किती? क्षणभरी. हा क्षणभर म्हणजे किती काल असतो? क्षणाचा विचार नेमकं कोणत्या अनुषंगाने करायचा? मुळात मला असं म्हणायचंय की या ज्ञानोबारांच्या हरिपाठातल्या पहिल्या चरणातला देव हा शब्दच नेमकं काय आहे? देवाचं दार म्हणजे नेमकं काय असतं? मी थोडं आणखीन पुढे बोलतो. हे देव देव नावाची संकल्पना तरी नेमकं काय आहे? थोडा मी अलीकडला विचार घेऊन बोलतो. तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर पूर्व पक्षाचा विचार घेऊन बोलतो. देव आहे का? मी पूर्व पक्षाचा विचार घेऊन बोलतो. मला देव तरी आहे का? काय म्हणायचं? देव शब्दाचा अर्थ तरी काय? पण थोडं आणखीन पुढे बोलायचं गेलं तर माफी मागून बोलतो, काही विचार वेगळा करू नका. पण देव आहे हे म्हणण्यामध्ये अनेक मतभिन्नता आहेत. पण देव नाही हे म्हणण्यामध्ये मतभिन्नता नाही. बघा पटतंय का माझं बोलणं? देव आहे म्हटलं की मग सांख्यांनी देवाची व्याख्या वेगळी केली, वेदांत्यांनी देवाची व्याख्या वेगळी केली, न्यायिकांनी देवाची व्याख्या वेगळी केली, वैशेषिकांनी देवाची व्याख्या वेगळी केली. म्हणजे प्रत्येक जण देव नावाची संकल्पना वेगवेगळ्या अनुषंगाने मांडायला लागलं. भारतीय तत्वज्ञानाने वेगळ्या पद्धतीने मांडलं, पाश्चात्य तत्वज्ञानाने वेगळ्या पद्धतीने मांडलं. याचा अर्थ थोडा स्पष्टच बोलायचं झाला तर देव आहे या म्हणण्यामध्ये अनेक मत आहेत.
देव नाही हे म्हणण्यामध्ये एकच मत आहे. ते देव नाही म्हटलं की त्यांचा विषय संपला. थोडा आणखीन पुढे बोलू. देव नाही म्हणणाऱ्याची युनिटी आहे. आता म्हटलं का बघा, त्यांची युनिटी आहे, ते एकत्रित आहे. एकत्रित आहे आणि ते त्यांच्या विचाराशी एकरूप आहे. एकत्रित आणि एकरूप ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. फक्त एकत्रित येऊन जमत नाही, एकत्रित येऊन एकरूप झालं पाहिजे. नुसतं एकत्रित आलो आणि एकरूप नाही झालं की काय होतं हे महाराष्ट्राने 4 वर्षात बघितलंय. मला विस्तार करायला लावू नका आता. फक्त एकत्रित येऊन जमत नाही. बर, काय देव 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 हा शब्द जो हरिपाठातला पहिला आला, काय देव या शब्दाचा अर्थ काय? रामकृष्ण परमहंसांच्या जीवनचरित्रातलं एक उदाहरण दिलं जातं. असं सांगतात की एक जण रामकृष्ण परमहंसांकडे गेला आणि तो त्यांना म्हणायला लागला की देव नाही असं माझं मत आहे आणि मी ते तुम्हाला पटवून देऊ शकतो. मी म्हणतोय की देव नाही. रामकृष्ण परमहंसांनी त्याच्याकडे पाहिलं. ते म्हणले काही हरकत नाही, तुला काय बोलायचंय ते तू बोल, तुझं बोलून झाल्यानंतर मी माझं मत मांडतो. त्यानं देव नाही या विषयावर बोलायला सुरुवात केली. युक्ती, प्रमाण, अनुभव सगळं सांगायला लागला. याच्यामुळे देव नाही, त्याच्यामुळे देव नाही. जवळजवळ 1 तासभर तो बोलत होता देव नाही या विषयावर. आणि तासाभराचं बोलणं झालं. रामकृष्ण परमहंस प्रत्येक वेळेला मान डोलावत होते आणि मग मान डोलावतात हे बघितल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं की आपलं बोलणं सुद्धा रामकृष्णांना पटायला लागलंय. पटायला लागले नाही, ते आपल्या मतात आता यायला लागले. बहुतेक आता यांचा पाठिंबा आपल्यालाच मिळतोय, काय हरकत नाही. हे मान डोलवत आहेत सारखे, पटायला लागले यांना. आणि मग बोलता 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 1 तासाभराचं बोलणं झालं. आणि तासाभराचं बोलणं झाल्यानंतर तो म्हटला, गुरुजी पटलं ना माझं बोलणं? मी जे तुम्हाला समजावून सांगतोय देव नाही, तुम्ही पण मान डोलवतायत म्हणजे पटलं ना? ऐका. रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं, तू म्हणतो ते खरं आहे, आता ऐका. रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं, हे बघ, तू माझ्याकडं येण्याच्या अगोदर माझ्याही मनात खरं शंकाच होती, देव आहे का नाही. तू माझ्याकडे येण्याच्या अगोदर माझ्या मनात शंकाच होती, देव आहे का नाही. पण तुझं तासाभराचं बोलणं ऐकल्यानंतर मात्र माझा निश्चय झाला की जगात देव असल्याशिवाय तू तासभर बोलू शकत नाही. देव काय आहे ही देव संकल्पना? दिवद्योत्यते प्रकाशते इति देवा. हा देव शब्दाचं सूत्रच शास्त्राने आम्हाला सांगितलं. देव हा शब्द दिवू या धातूपासून तयार होतो. संस्कृत मधून जर थोडा विचार आपण करायला लागलो, आणि दिवू या धातूचा अर्थ आहे प्रकाशने. याचा अर्थ असा झाला की देव या शब्दाचा अर्थ झाला प्रकाश. मी पहिला अर्थ आपल्याला सांगतो. देव या शब्दाचा अर्थ झाला प्रकाश. प्रकाशाला संस्कृत मध्ये ज्योती असं म्हटलं जातं. ज्योतिश्चरणा विधानात असं एक ब्रह्मसूत्रामध्ये सूत्र आहे. किंवा ज्ञानोबांचे शब्द आहेत, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही उभी मूर्ती विठेवरी. किंवा तुकोबांचे शब्द आहेत, अंतरीची ज्योती प्रकाशरी दीप्ती, मुळीची जी होती अच्छा दिली, तेथीचा आनंद ब्रह्मांडी न समाये, उपमेशी काय देऊ सुखा. तुकोबांचे शब्द आहेत. देव या शब्दाचा अर्थ झाला प्रकाश, आणि प्रकाश या शब्दाचाच अर्थ आहे ज्योती. थोडक्यात परमात्मा हा कसा आहे? ज्योती स्वरूप आहे. परमात्मा हा कसा आहे? प्रकाश स्वरूप आहे. देवदेव या शब्दाचा अर्थ काय? प्रकाश प्रकाश म्हणजेच देव. मग त्याला प्रकाश हा शब्द म्हणा, किंवा अगदी साधा शब्द वापरायचा झाला तर उजेड असं म्हणा. तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्ञान स्वरूपता असं म्हणा. देव शब्दाचा विचार आपल्याला असा करता येईल. एक आणखीन थोडं याच्यात संबंधाने पुढे बोलायचं झालं तर, आम्ही जे जग पाहतो ते प्रकाशामध्ये पाहतो, बरोबर. आम्हाला जी पाहणं आहे ना, या पाहण्याला आधार कशाचा आहे? प्रकाशाचा. एवढं तरी मान्य आहे का सांगा? बरं ठीक आहे, आपण इथलं घेऊ विचारात. आपण हे पाहायला लागलो, तुम्ही मला पाहायला लागला, हे लाईट्स आहेत, या लाईट्सच्या प्रकाशामुळे तुम्हाला मी दिसायला लागलो, किंवा ही वस्तू आम्हाला दिसायला लागली, प्रकाशामुळे दिसायला लागली.
थोडक्यात वस्तू कळण्याकरिता प्रकाशाची गरज आहे. उत्तर काय मिळालं? वस्तू कळायची असेल तर प्रकाशाची गरज आहे. मी आपल्याला थोडं पुढं बोलतो. थोडक्यात कळण्याकरिता प्रकाशाची गरज आहे. प्रकाश यस थोडक्यात कळणं हे प्रकाशावर अवलंबून आहे. प्रकाश हा महत्वाचा असतो. उजेड, प्रकाश. परमात्मा हा कसा आहे? ज्योती स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे. आणखीन थोडं पुढं बोलायचं झालं तर प्रकाशाचं काम काय? अंधार घालविण्याचं काम जे करतं त्याचं नाव प्रकाश. थोडं पुढं बोलतो, बारीक आहे काय. सामान्य दिव्याचा प्रकाश वेगळा आणि परमात्म्याचा प्रकाश वेगळा. सामान्य दिवाही प्रकाशित करतो, हा दिवा आहे, या दिव्याने प्रकाशित केला. पण या दिव्याच्या प्रकाशामुळे आणि परमात्म्याच्या प्रकाशामध्ये फरक आहे. मी आपल्याला तत्वज्ञानाला धरून एक वाक्य सांगतो. सामान्य दिवा मर्यादित जागा प्रकाशित करतो, अंतःकरणातला आत्मस्वरूप रूपी दिवा अख्खं जीवन प्रकाशित करतो. बरं, सामान्य दिवा मर्यादित जागा प्रकाशित करतो. ज्या खोलीमध्ये तुम्ही बल्ब लावाल त्या खोली पुरता प्रकाश होतो. पण एकदा आत्मस्वरूप नावाचा, परमात्मा स्वरूप नावाचा दिवा प्रज्वलित झाला की मग अख्खं जीवन प्रकाशित होतं. जुन्या काळातलं एक उदाहरण देतो. जुन्या काळातलं, पूर्वीच्या काळामध्ये लग्नाचा सोहळा मोठ्या थाटामाटात केला जाईल. पूर्वी लग्न फार मोठी व्हायची. आता लग्न झाल्यानंतर कळतं लग्न झालंय, त्यामुळे मोठं का छोटं माहीत नाही आपल्याला. आता मी त्यातही म्हणतो की लग्न होतंय हेच नशिबाचं आहे अशी म्हणायची वेळ आहे आता आपल्याकडं. ठीक आहे. आणि मग ते आदल्या दिवशी पाहुणे वगैरे जमा व्हायचे. खेडेगाव आहे, भरपूर पाहुणे आले. पूर्वीच्या काळामध्ये बहुतांशी शाळेच्या खोल्या पाहुण्यांना उतरण्याकरता दिल्या जायच्या. आणि मग त्या शाळेच्या खोल्यामध्ये पाहुणे उतरलेले होते. सायंकाळ झाली, रात्र झाली, प्रकाश नाही, उजेड नाही. त्या पाहुण्यामध्ये चर्चा सुरू झाली. अरे काय उजेड नाही, काही नाही, काय करावं. तेवढ्यात कुणीतरी म्हटलं की काहीतरी उजेडाची सोय केली पाहिजे. आणि मग ते पाहुणे वरबापाकडे गेले आणि वरबापाला म्हणायला लागले, अहो काहीतरी उजेडाची सोय करा, अंधार आहे, आम्ही अंधारात राहायचं कसं. म्हटले पूर्वी लाईट नाही, काही नाही, शाळेच्या खोल्या असायच्या त्याच्यामध्ये पाहुण्यांना उतरायला दिलं जायचं. पूर्वीचा काळ तो. त्या वरबापाने सांगितलं काळजी करू नका, आत्ता व्यवस्था करतो. एका नोकराला एक बत्ती दिली आणि त्या नोकराला सांगितलं हे बत्ती घे. तो म्हटला काय करू? अरे तिकडे शाळेच्या खोल्याकडे घेऊन जाऊ. आपण कुठं ठेवू? तो म्हटलं हे बघा, जिथं अंधार आहे ना तिथं बत्ती ठेव, जिथं अंधार आहे तिथं बत्ती ठेवून ये. तो नोकर म्हटला ठीक आहे, ऐका. आता ती बत्ती घेऊन गेला. एका पहिल्या खोलीत गेल्याबरोबर त्या पाहुण्यांना एकदम, ते आता बत्ती घेऊन गेल्याबरोबर काय झालं, खोलीत सगळा उजेड झाला. ते पाहुणे अरे वा वा, छान छान छान, बरं झालं, उजेड झाला, उजेड झाला. सगळेच पाहुणे लगेच म्हणाले ठेवा ठेवा ठेवा, बत्ती ठेवा. तो म्हटला ठेवा ठेवा काय, अंधार दाखवा आणि बत्ती ठेवून घ्या. उदाहरण संपलं. कळालं का? पहा जमेल का? त्याने ती बत्ती घेतली, दुसऱ्या खोलीत गेला, तिथून घेतला, तिसऱ्या 6 खोल्यामध्ये बत्ती फिरवली, माघारी वाड्यावर घेऊन गेला. संपलं उदाहरण. आम्हाला तो बत्तीचा प्रकाश देतोय, ती बत्ती आम्हाला प्रकाश देते, मान्य आहे. पण केवढा देते? मर्यादित. अमर्याद प्रकाश नाहीये. आणि म्हणून तुकोबारांचे शब्द आहेत, अंतरीची ज्योती प्रकाशली दिसते. एकदा आतली ज्योत एकदा प्रकाशित झाली, प्रज्वलित झाली की अख्खं जीवन प्रकाशित होऊन जातं. तत्वज्ञानामध्ये पुष्कळ मोठं चिंतन आहे, मला वेळ घ्यायची नाहीये. उपनिषदामध्ये फार मोठं चिंतन आहे. एखादी वस्तू पाहायची झाली तर कोणकोणत्या ज्योतीतून पाहायचं. पहिली ज्योत सांगितली सूर्यज्योत, दुसरी सांगितली चंद्रज्योत, तिसरी सांगितली अग्निज्योत, चौथी सांगितली वाचा ज्योती आणि 5वी सांगितली आत्मज्योती. एखादी वस्तू बघायची आहे, आता ही वस्तू पाहायची आहे, शास्त्र सांगतं सूर्यज्योतीने पहा. कुणीतरी विचारलं, अहो रात्रीची वेळ आहे, सूर्य नाहीये, मग कशी वस्तू पाहायची? चंद्रज्योतीने पहा. रात्रीला चंद्र तर आहे ना, सूर्य नसला म्हणून काय झालं, चंद्र आहे ना. एकाने सांगितलं नाही, अमावस्याची रात्र आहे, सूर्यही नाही चंद्रही नाही, आता कसं पाहायचं? अग्निज्योतीने पहा, अग्नीच्या प्रकाशात पहा. अग्निज्योत या शब्दाचा अर्थ अग्नीच्या प्रकाशाने पहा.
एकाने सांगितलं नाही नाही, सूर्य ज्योतही नाही, चंद्र ज्योतही नाही, अग्नी ज्योतही नाहीये, तरी ही वस्तू कळायची. कशी कळायची? एक काम करा म्हटले, वाचा ज्योतीने पहा. कुणीतरी वाचा ज्योतीने सांगेल ना, कुणीतरी तुम्हाला, अरे बाबा तिथं ती वस्तू ठेवलेली आहे, त्या ज्योतीने तरी कळून घ्या, त्या प्रकाशाने कळून घ्या. कुणीतरी असं उपनिषदाला विचारलं, सूर्य ज्योत नाही, चंद्र ज्योत नाही, वाचा ज्योती नाही, अग्नी ज्योती नाही, मग ती वस्तू कशी पाहायची? शास्त्र सांगतं आत्मज्योतीने पहा. तिथं तर कोणतीच अडचण येणार नाही, आत्मज्योतीने पहा. आणि म्हणून आत्मज्योत, परमात्मा ज्योत यालाच म्हणा देव. देव या शब्दाचा अर्थ ज्योती स्वरूप, प्रकाश स्वरूप. जो प्रकाश प्रकाश म्हणून आहे तो देव. हा देव शब्दाचा एक अर्थ झाला. दुसरा थोडा अर्थ आपण पाहूया. देवदेव हा शब्द जो वापरला जातो तो मांगल्याचं प्रतीक आहे, मंगलवाचक आहे. ज्ञानेश्वरी आम्हाला सांगते, देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. ज्ञानोबा वगी. देव या शब्दाचा दुसरा अर्थ आपल्या समोर येईल, मांगल्य. एक अर्थ झाला प्रकाश, दुसरा अर्थ झाला मांगल्य. आणखीन एक विचार आपल्याला करता येईल. देवदेव या शब्दाचा अर्थ काय? शुद्धता. देव या शब्दाचा अर्थ शुद्धता करा. म्हणून मी आपल्याला असं म्हणत होतो की कुठंतरी असं हे अमुक देव आहे हे म्हणण्यापेक्षा व्यापक संकल्पना जर मांडायच्या असतील तर आपल्याला जे जे शुद्ध दिसतंय तो परमात्मा, शुद्धता. आता प्रश्न पडतो की हे शुद्ध काय? शुद्ध तरी कशाला म्हणायचं? अलीकडल्या काळामध्ये खरंच प्रश्न पडतो की शुद्ध म्हणायचं कुणाला? शुद्ध या शब्दाची व्याख्या तरी काय? आमचे वडील श्री गुरु दादा इथं बसलेले आहेत. दादा कधी कधी म्हणत असतात, माणसं अशी गमतीची असतात, आंघोळ केली की झालो शुद्ध म्हणतात. ती बाह्य शुद्धी असेल, त्याला शुद्धच म्हणतात असातला भाग नाही. तत्वज्ञानाने व्याख्या शुद्ध या शब्दाची अशी केली आहे, उपाधी रहित हा शुद्ध. हा उपाधी रहित होणं याला शुद्ध म्हटलं जातं. ती उपाधी दोन पद्धतीची सांगितली, एक बाह्य उपाधी, दुसरी अंतर उपाधी. जरा थोडं नीट ऐका. शुद्ध परमात्म तत्व नेमकं काय? जे जे शुद्ध आहे ना ते परमात्म तत्व. त्याला परमात्मा म्हणा, त्याला देव म्हणा. काय काय झालं आतापर्यंत? देव शब्दाचा एक विचार करत असताना आपण सांगितला प्रकाश. देव शब्दाचा दुसरा विचार सांगताना असं सांगितलं मांगल्य. देव शब्दाचा तिसरा विचार सांगताना आपण सांगितला शुद्धता. देव म्हणजे काय? शुद्धता असं म्हणा. मी पुष्कळ बोलण्यासारखं आहे. शुद्धी कोणत्या अंगाने, कशा अंगाने घ्यायची? जरा जाता जाता बोलायचं झालं तर निर्विकार होणं ही शुद्धता आहे. निर्विकल्प होणं ही शुद्धता आहे. बरं, हे विकल्प विकार कधी कुठून कसे येतील सांगता येत नाही. कल्पना करा, एखादं गुलाबाचं झाड आहे आणि त्या गुलाबाच्या झाडाच्या जवळ एक मनुष्य बसलाय. दुसरा एक मनुष्य रस्त्याने निघाला. जाता जाता त्या माणसाने काय केलं, त्या गुलाबाच्या झाडावरचं गुलाबाचं फुल तोडलं, हाताने तोडलं. माणसाचे हात गप्प बसत नाही. माणसं काही ना काहीतरी चालू असतं. नाथ भागवत आम्हाला सांगतं, हस्त वांचिती खेळा, काहीतरी हात करत राहतात. माणसं प्रवचनाला बसल्यानंतर सुद्धा मागची माणसं पुढच्या माणसाला डोचत राहत असतात. हाताचं काम चालू असतं. आम्ही एकदा नाशिक भागात मी कीर्तनाला गेलो, तिथे एका माणसाला सवय होती, मुद्दा पटला की चापट मारायची, स्वतःच्या मांडीवर नाही दुसऱ्याच्या. हात गप्प बसत नाहीत माणसाचे, काहीतरी करत राहतात. हात काही ना काहीतरी चालू असतं त्याचं. त्याने काही केलं, ते गुलाबाचं फुल तोडलं. माणसं बघा, आता तुम्ही कीर्तनाला येणाऱ्या माणसांना माहीत असेल, कीर्तनामध्ये पकवाज असतो एकीकडे. आणि ते पकवाज वाजवताना काय असतंय, पकवाजाला इकडल्या बाजूला धुमाच्या बाजूला कणिक लावलेली असते. बघा, आठवते, कळते का? बघा, आणि ते कणिक मग वाजवताना काय होतं, ते कणिक उडून पडते खाली. ते बसलेला माणूस जो असतो ना, तो इतका गमतीचा खाली बसलेला, ती उडून पडलेली सगळी कणिक गोळा करतो. ती सगळी, आणि ती सगळी कणिक गोळा करून ती बसल्या बसल्या, कीर्तन चालू असतं, गोळा केलेल्या कणकीतून मांजर बनवायचं, कुत्रं बनवायचं, तिथं चालू असतो कार्यक्रम त्याचा. त्याला काही घेणं देणं नाही, काय चाललंय कीर्तन, काय अभंग चाललाय, काही नाही, त्याच्या हात गप्प बसत नाही. आम्ही आमच्याकडे परंपरेमध्ये पूर्वीच्या काळामध्ये सतरंज असायच्या, सुतोळ्याच्या, त्या दोऱ्याच्या अशा असायच्या. मी ते बघितलं, एक 4-6 महिन्यानंतर पाहिलं तर त्याचे सगळे दोरे निघून गेलेले, सगळे दोरे निघून गेलेले.
मी विचार करायला लागलो की हे दोरे कसे निघून गेले. मग माझ्या लक्षात आलं, माणसं प्रवचनाला बसलेली बसल्या बसल्या दोरे काढायची. हात गप्प बसत नाहीत माणसाचे, हाताचं चालू असतं. तरी जाता जाता त्या गुलाबाचं फुल तोडलं, वास घेतला, नाकाजवळ घेऊन गेला. त्याला तो वास पटला नाही, खाली टाकलं, त्या फुलाला तुडवलं आणि निघून गेला. त्या गुलाबाच्या झाडाजवळ बसलेल्या मनुष्याने त्या गुलाबाकडे पाहिलं आणि त्या गुलाबाला विचारलं, अरे त्या माणसाने तुला तोडलं, नाकाजवळ घेऊन गेला, तुझा वास पटला नाही, खाली टाकलं, तुडवलं, निघून गेला, त्या माणसाला तू शाप दिला असशील म्हटलं, कारण तुला पायाखाली तुडवलं ना, शाप दिला असशील. त्या गुलाबाला वाचा फुटली आणि त्या गुलाबाने जे उत्तर दिलं ते ऐका. त्या गुलाबाने सांगितलं, माणसा मी त्या माणसाला शाप दिला नाही म्हटले. म्हटले कसं काय? त्या गुलाबाने सांगितलं, याचं कारण असं आहे, मी माझ्या सुगंधामध्ये एवढा मग्न आहे, मी माझ्या सुगंधामध्ये एवढा मग्न आहे की मी झाडावर आहे का कोणाच्या हातात आहे का कोणाच्या डोक्यावर आहे का कोणाच्या पायाखाली आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही. ते फूल म्हणतं मी माझ्या सुगंधामध्ये एवढा मग्न आहे की मी डोक्यावर आहे का झाडावर आहे का पायाखाली आहे याच्याशी काही घेणं देणं नाही. पण हे माणसा, तू तुझं हृदय प्रेमाने इतकं मोकळं ठेवलं की त्याच्या द्वेषाशिवाय काहीच भरलं नाही म्हटले. ही स्थिती आहे. ते फूल म्हणतं मी सुगंधाने मग्न आहे, सुगंधाने भरलेला आहे, मला काही घेणं देणं नाही. अशी निर्विकार निर्विकल्प असलेली जी स्थिती आहे त्याला शुद्ध असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे देव या शब्दाचा एक अर्थ करा, शुद्ध. 3 अर्थ मी आतापर्यंत सांगितले. देव या शब्दाचा अर्थ करत असताना एक अर्थ सांगितला प्रकाश. देव या शब्दाचा दुसरा अर्थ सांगताना बोललो मांगल्य. देव या शब्दाचा तिसरा अर्थ सांगितला शुद्धता. आणखीन एक सांगतो, देव या शब्दाचा अर्थ आहे कारण. देव या शब्दाचा अर्थ आहे कारण. कारण या शब्द मूळ, कारण या शब्दाला दुसरा अर्थ घ्यायचा झाला तर मूळ. देव या शब्दाचा अर्थ काय? मूळ किंवा कारण. नाही पटलं तर मी तुम्हाला सिद्धांत सांगतो. कोणतेही कार्य घडतं म्हटलं की त्याला कारण असलं पाहिजे, हे तर मान्य आहे. तत्वज्ञानामध्ये उदाहरण दिलं जातं मडक्याचं. मडका आहे का नाही, त्याला तत्वज्ञानामध्ये घट असं म्हटलं जातं. त्याला घट म्हणा, मडकं म्हणा, गाडगं म्हणा, जे काही म्हणायचं ते म्हणा. मडकं आहे, माहित आहे ना मडकं आपल्याला? जरा नीट ऐका. मडकं माहित आहे ना? जरा पुढलं बोलू. माहीतच असलं पाहिजे. शेवटी कोण आहे? संपलं उदाहरण. मडकं आहे, मातीच आहे. हे मडकं कार्य आहे, पण त्याला बनविण्याकरिता काय लागते? माती. माती असल्याशिवाय मडकं बनतच नाही. म्हणजे मडकं व्हायचं असेल तर माती हे पाहिजेच. थोडक्यात माती हे मडक्याचं कारण आहे. तसं हे संपूर्ण जगत हे कार्य आहे, तर याला बनविणारं कोणतरी पाहिजेच आणि त्याचं नाव परमात्मा, तो कारण आहे. म्हणून परमात्मा, देव या शब्दाचा अर्थ काय? कारण. काय काय झालं आतापर्यंत बघा. देव या शब्दाचा अर्थ झाला प्रकाश. देव या शब्दाचा अर्थ झाला मांगल्य. देव या शब्दाचा अर्थ झाला शुद्धता. देव या शब्दाचा अर्थ झाला कारण. आणखीन एक अर्थ सांगतो. देव या शब्दाचा अर्थ आहे सत्ता. पहा, सत्ता. तुम्ही सत्ता हा शब्द 2 पद्धतीने वापरला जातो. सत्ता हा शब्द सतचं एक रूप आहे. सत, त्याला एक त लागला, सत्ता असा शब्द झाला. सत्ता या शब्दाचा अर्थ अस्तित्व. सत्ता या शब्दाचा अर्थ सार्वभौमत्व. या दोन्ही अंगाने आपल्याला पाहता येईल. देव या शब्दाचा अर्थ काय? सत्ता. मी जरा आणखी थोडं पुढं बोलतो, तुम्ही बारीक आहे का? कोणतीही गोष्ट तुम्ही आहे आहे हा शब्द वापरताना तो देवाचा आहे. हा माईक आहे, हा माईक आहे असं म्हणत असताना, किंवा हा मोबाईल आहे, हे घड्याळ आहे, आता हे म्हणत असताना घड्याळ आणि आहे, इथला जो आहे शब्द आहे तो परमात्म्याचा आहे आणि इथला जो घड्याळ शब्द आहे हा मायेचा आहे. माईक आहे हे म्हणत असताना माईक हा शब्द मायेचा आहे. माईक आहे आहे हा शब्द परमात्म्याचा आहे. ग्रंथ आहे हे म्हणत असताना ग्रंथ हा शब्द माया निर्मित आहे, पण आहे हा शब्द परमात्म्याचं वाचक आहे. पटतंय का? पहा, मला आपल्याला असं त्याचं कारण सांगतो. उपनिषदामध्ये वर्णन असं आहे, अस्ति भाती प्रियम भवती. अस्ति अस्ति शब्द जो आहे, अस्ति शब्द जेवढा तुम्ही वापरणार आहे, जो आहे शब्द जेवढा तुम्ही वापरणार आहे, तो सगळा परमात्मवाचक आहे.
कोणतीही गोष्ट, हे कपडे आहेत असं म्हणत असताना कपडे ह्याला निर्मिती आहे, पण आहे या शब्दाला मात्र निर्मिती नाही, तर ती वस्तुस्थिती आहे, ती वास्तवता आहे, ती सत्ता आहे. आणि म्हणून परमात्मा या शब्दाचा अर्थ झाला सत्ता. आता आणखी थोडं पुढे बोलतो. सामान्य माणसाची सत्ता आणि परमात्म्याची सत्ता याच्यात फरक आहे. परमात्म्याच्या सत्तेचं वर्णन करत असताना मी 2 वचनं देतो. एक उपनिषदातलं वचन देतो. उपनिषदाने असं सांगितलंय, भीषाद वातपवते भीषोदेति सूर्यः भीषदग्नि चंद्रस्य मृत्युर्धावती पंचमहा. उपनिषदाची भाषा अशी आहे, वेदाची भाषा अशी आहे, भीषाद वातपवते भीषोदेति सूर्यः, ज्याच्या भीतीने वारा वाहतो, ज्याच्या भीतीने सूर्य उगवतो, अग्नी चंद्र आणि मृत्यू ज्याच्या भीतीने धावतात, तो परमात्मा आहे. भगवद्गीता आम्हाला सांगते, गतिर्भरता प्रभू साक्षी. तुकोबऱ्या सांगतात, चाले हे शरीर कोणाची सत्ते, इथं शब्द येतो पहा. किंवा तुकोबऱ्यांचे दुसरे शब्द सांगतो, ऐका. तुकाराम महाराज सांगतात, परमात्म्याची सत्ता कशी आहे, एथोनिया तेथवरी आता नाही सत्ता अनेकांची, तो परमात्मा. एथोनिया तेथवरी आता नाही सत्ता अनेकांची, तो सर्व सत्ताधीश आहे. तो नाही अशी जागाच नाही, सत्ता या शब्दाचा विचार करा. म्हणजे देव या शब्दाचा अर्थ आणखीन एक काय झाला, सत्ता. काय काय झालं पहा. देव या शब्दाचा अर्थ सांगत असताना मी पहिला अर्थ सांगत होतो प्रकाश. देव या शब्दाचा दुसरा अर्थ सांगितला मांगल्य. देव या शब्दाचा तिसरा अर्थ सांगितला शुद्धता. देव या शब्दाचा चौथा अर्थ सांगितला कारण. देव या शब्दाचा 5वा अर्थ सांगितला सत्ता. आता या 5ही मुद्द्यांचा एक समारोप किंवा याचा सगळ्याचा उपसंहार करत असताना मी आपल्याला असं सांगतो, देव 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 या शब्दाचा विचार काय, तर सगुण आणि निर्गुण या दोन्ही गोष्टी जिथं एकत्रित येतात त्याचं नाव देव. ऐका, देव म्हटलं की तो निर्गुणही आहे आणि देव म्हटलं की तो सगुणही आहे. मला असं वाटतं, म्हणजे बघा, मला पुन्हा पुन्हा राहून राहून वाटतं की ज्ञानोबारायांनी देवाची येद्वारी असंच का म्हटलं. ज्ञानोबाराय असं का म्हणत नाहीत रामाची येद्वारी. ज्ञानोबाराय असं का म्हणत नाहीत कृष्णाची येद्वारी. ज्ञानोबाराय असं का म्हणत नाही नरसिंहाची येद्वारी. ज्ञानोबारायांनी हे शब्द वापरले नाही. ज्ञानोबारायांनी शब्द वापरताना देव असा वापरला. याचं कारण काय असेल, थोडा बारीक विचार जर आपण केला, म्हणजे मला असं वाटतं की राम कृष्ण वगैरे हे सगळी नावं घेताना ही सगुणाची वाचक आहे. हे अवताराच्या संबंधाने बोलावं लागतं. जर आपल्याला पुढं मुक्तीचा विचार करायचा असेल तर या मुक्तीचा विचार करताना 2 अंगाने आपल्याला जावं लागेल. एक ज्ञानशास्त्राच्या भूमिकेतून जावं लागेल आणि दुसरं भक्तिशास्त्राच्या भूमिकेतून जावं लागेल. मी थोडा सखोल विचार मांडतोय की माझ्या मनातल्या भावना, कारण जायचंय कुठं, मुक्तीकडे. त्याने मुक्ती 4ही साधी येल्या त्या मुक्तीकडे पोहोचायचं असेल तर एक ज्ञानशास्त्राची भूमिका सांगतो आणि एक भक्तिशास्त्राची भूमिका सांगतो. देव हा शब्द वापरून ज्ञानोबारायांनी किती व्यापक विचार आपल्या समोर मांडला. ज्ञानोबाराय विचार असा करतात की देव विचार शब्द वापरत असताना निर्गुणवादी जे आहेत किंवा निर्गुणाला स्वीकारणारे जे आहेत त्यांना सुद्धा अडचण येऊ नये आणि सगुणाला स्वीकारणारे जे आहेत त्यांना सुद्धा अडचण येऊ नये. कारण देव हा शब्द दोन्हीकडे लागू पडतो. निर्गुण तरी देवच आणि सगुण तरी देवच. एको देवाहा सर्व भूतेषु गुणाहा, गीता सांगते. एको देवाहा सर्व भूतेषु गुणाहा, इथं देव शब्द आला का नाही. आता पहा, देव आला घरा नंदाची या गावा. आपल्याला गवळणीमध्ये वर्णन सुद्धा करताना असं सांगतात, म्हणजे दोन्हीकडे देव शब्द आला. गीतेमध्ये उत्तर बोलत असताना असं सांगितलं एको देवाहा, इथंही देव शब्द आला. तो निर्गुणाच्या दृष्टीने आला, कारण सर्व भूतेषु गुणाहा म्हणायचं आहे ना, तो निर्गुणाच्या दृष्टीने आला. आणि देव आला घरा नंदाचिया गावा हे म्हणत असताना इथला देव शब्द नंदाचिया गावा म्हणत असताना सगुणाच्या दृष्टीने आला. कारण नंदाच्या गावात येणं हे सगुणाचं काम आहे आणि सर्व भूतेषु गुणा हे म्हणणं हे निर्गुणाचं काम आहे. सगळीकडे आहे हे म्हणणं निर्गुणाचं आहे आणि यांच्या घरात आला गावात आला हे म्हणणं सगुणाचं काम आहे. थोडक्यात सगुण आणि निर्गुण या दोन्हीचंही वाचक जर कोणता शब्द असेल तर तो देव. दोन्हीचंही वाचक. एरवी थोडा आणखीन बारीक विचार करायचा झाला, मी अनेक वेळेला सांगत असतो, माहित आहे सगुण तरी तोच आहे आणि निर्गुण तरी तोच आहे. काय फरक आहे सांगा.
मी माझ्या पद्धतीचं बोलत नाही, ज्ञानोबांचे शब्द ऐका आणि तुकोबांचे ऐका, दोघांचेही सांगतो. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदो रे, ज्ञानोबा बोलतात. तुकाराम महाराज सांगतात सगुण निर्गुणाचा ठाव विटे पावधरी येणे. सगुण तरी तोच आहे आणि निर्गुण तरी तोच आहे. एकच परमात्मा, कोणी त्याला सगुण म्हणायला लागलं, एकच परमात्मा कोणी त्याला निर्गुण म्हणायला लागलं. मी उदाहरण असं देत असतो. कल्पना करा, सोलापूरहून एक मनुष्य पंढरपूरला निघाला, बस स्टँडवर आला. मला सांगायचं आहे सगुण आणि निर्गुण एकच आहे आणि तो देव. इथं हरिपाठाची सुरुवात करताना ज्ञानोबांनी देवाची ये असंच का म्हटलं, मला हे सांगायचं. सोलापूरहून पंढरपूरला निघाला, स्टँडवर आला, पंढरपूरची एसटी भेटली, एसटीत बसला. दुसरा एक कोणीतरी या गावातला असेल, जिल्ह्यातला कुठला तरी असेल, तोही पंढरपूरला निघाला, तोही त्याच एसटीत बसला. दोघेही एसटीत मध्ये बसले. एका गावचे नाहीत, काही नाही, काही नाही, काही नाही. बस स्टँड मधून एसटी बाहेर पडली आणि थोड्या वेळानंतर या दोघांमध्ये मैत्री झाली. पंढरपूरला निघाली, या दोघात मैत्री झाली. एक गमतीचं वाक्य सांगू. एसटी मध्ये जी दोघात मैत्री होती ना, ती पहिल्यांदा जागेवरनं भांडणं होतात आणि मग मैत्री होती. एसटीनं प्रवास करणाऱ्या लोकांना माहीत असेल बघा, अगोदर जागेवरनं भांडणं होतात आणि चांगली एक 10-15 मिनिटाचा प्रवास झाला की मग मात्र इकडल्या तिकडल्या गप्पा आणि मग अगदी एवढं जवळचे निघतात की पार अगदी पाहुणेच निघतात एकमेकाचे. अगदीच फार म्हणजे मोहोळला दोघं अगदी उतरून चहा घेऊन पुन्हा गाडीत बसतील, इतकी मैत्री होती दोघांची. दोघं निघाले, पंढरपूरला आले. आल्यानंतर बस स्टँडवर उतरले. उतरल्याबरोबर पहिल्या दिवसाला विचारलं, का हो तुम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला आलात का? हो नाही हो म्हटले, इथं माझे काका राहतात, त्यांना भेटायला आलं. असं त्यांनी विचारलं. तुम्ही पांडुरंगाच्या आला का दर्शनाला? ते म्हटले नाही नाही, इथं माझे मामा राहतात, त्यांना भेटायला आलं. म्हटले असं का, कुठं राहतात काका? म्हटले इकडं मंदिराकडे. दुसरा म्हटलं अहो काय गंमत आहे, माझे मामाही तिकडंच राहतात ना, मग 2 रिक्षा करून जाण्यापेक्षा आता इतक्या वेळेतल्या मैत्रीचा फायदा नको का, एकाच रिक्षात जाऊया म्हटले. दोघेही एका रिक्षात बसतात. रिक्षा स्टँडवरनं निघते, शिवाजी चौकापर्यंत, शिवाजी महाराज चौकापर्यंत येते आणि शिवाजी महाराजांच्या चौकापर्यंत तिथं ती रिक्षावाला आला की त्या रिक्षावाल्याने विचारलं, हां कुठं जायचं आहे? ते म्हटले काकांकडे. मग तुमच्या अगोदर काकांच्या घरी जाऊ, तुम्हाला सोडून मग आम्ही जातो म्हटले. कुणीकडे आहे? त्यांनी सांगितलं इकडे गजानन महाराजांच्या मठाकडे. तो दुसरा म्हटला अहो काय गंमत आहे, माझे मामाही तिकडंच राहतात की. ते बरंच झालं, निघाले, गजानन महाराजांच्या मठाजवळ आहे. परत विचारलं कुठे आहेत आता इथं तुमचे काका? म्हटले इथं पुढे महात्मा फुले चौकामध्ये. दुसरा म्हटला काय गंमत आहे, माझे मामाही तिकडेच राहतात. तो रिक्षावाला म्हटलं बरं झालं, इकडे तिकडे फिरायचाच प्रश्न नाही मला. तिथपर्यंत आले. आल्यानंतर विचारलं इथं कुठं राहतात काका? म्हटलं इथं सावता महाराजांच्या मठासमोर. दुसरा म्हटला काय गंमत आहे, माझे मामाही तिथंच राहतात ना. दोघेही रिक्षातून उतरले. इथं कुठे आहेत काका? म्हटलं इथं समोर बोळामध्ये जे बोधले महाराज आहेत ना, तेच माझे काका आहेत. दुसरा म्हटला काय गंमत आहे, तेच माझे मामा आहेत ना. मी हे बोलता बोलता माझ्या घरचा पत्ता सांगितला बरं मामा, दत्ता मामा. आता प्रवचन झाल्यावर मला विचारू नका तुम्ही कुठे राहता, सांगून टाकले. आता मला जे बोलायचं आहे ते नीट ऐका. बोधले महाराज ही व्यक्ती एक आहे, पण एक जण त्यांना म्हणायला लागले काका आणि एक जण त्यांना म्हणायला लागले मामा. एकाच व्यक्तीला कुणी काका म्हणतं, कुणी मामा म्हणतं. तसं परमात्मा एकच आहे. कुणी म्हणायला लागलं सगुण, कुणी म्हणायला लागलं निर्गुण. बस, सगुण निर्गुण एको गोविंदो रे, एकच आहे, वेगळा नाही आहे. देव हा शब्द विचारात घेत असताना आपण या अंगाने घ्या. देव म्हणजे काय? सगुण तरी देवच आहे आणि निर्गुण तरी देवच आहे. तरी एक पुढे प्रश्न राहतो. आता हे म्हणत असताना निर्गुणाच्या अनुषंगाने या अभंगाची संगती कशी लावायची आणि सगुणाच्या अनुषंगाने या अभंगाची संगती कशी लावायची, दोन्ही संगती. खरं तर मूळ आपल्याला सगुणाचंच लावायचं आहे, पण माहीत असावं म्हणून निर्गुणही लावून दाखवतो. निर्गुणाच्या अनुषंगाने जर लावायची झाली तर याचं तत्वज्ञानाच्या दृष्टीने चिंतन असं केलं जातं. देवाची म्हणत असताना निर्गुण असलेला जो परमात्मा, त्या परमात्म्याचं असलेलं जे अपरोक्ष ज्ञान, इतका अर्थ घ्यावा लागतो. देवाची म्हणत असताना अपरोक्ष ज्ञान इथपर्यंत जावं लागतं. बरं, देवाची म्हणत असताना त्याच्यात आणखीन गंमत आहे. देवद्वारी म्हणणं वेगळं आणि देवाची द्वारी म्हणणं वेगळं. देवाची म्हणत असताना देवाचं असलेलं अपरोक्ष ज्ञान आणि देव या शब्दाचा अर्थ झाला ब्रह्म एका अर्थाने निर्गुणाच्या दृष्टीने.
देव या शब्दाचा निर्गुणाच्या दृष्टीने अर्थ करताना ब्रह्म, आणि त्या ब्रह्माचं काय? अपरोक्ष ज्ञान. त्या अपरोक्ष ज्ञानामध्ये लागणारं द्वार म्हणजे साधन, आणि त्या साधनामध्ये उभा क्षणभरी घडलं की त्याने मुक्तीचारी साधी येते. हे पुढे लावून द्यायचं आहे. याच्यातला देवाची म्हणत असताना परमात्म्याचं अपरोक्ष ज्ञान. आता हे पुन्हा किचकट आहे. हे परमात्म्याचं म्हणत असताना अपरोक्ष ज्ञान का म्हटलं? मी आपल्याला जाता जाता माहीत असावे म्हणून 2 शब्द सांगून पुढे जातो. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान असे वेदांतांनी 2 शब्द मांडले. परोक्ष ज्ञान कशाला म्हणायचं आणि अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणायचं? देव आहे हे परोक्ष ज्ञान, आणि देव तू आहे हे अपरोक्ष ज्ञान. थोडक्यात काय? जे अप्रत्यक्ष ज्ञान आहे त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात, आणि जे प्रत्यक्ष ज्ञान आहे त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. वेदांतातले हे शब्द आहेत, उलटे थोडेसे वाटतात. मुळात वेदांतामध्ये पारिभाषिक शब्द असतात. त्या पारिभाषिक शब्दांची उकल आपल्याला नसल्यामुळे बऱ्याच वेळेला वेदांत ऐकताना आपल्याला तो अवघड वाटायला लागतो. पण त्याची जर शब्दांची उकल झाली की ते आपल्यासा वाटायला लागतो. आणि म्हणून ब्रह्म त्याचं अपरोक्ष ज्ञान, त्या अपरोक्ष ज्ञानाला लागणारं द्वार म्हणजे साधन. थोडक्यात परमात्मा प्राप्ती करता लागणारं साधन कोणतं साधन आहे या साधनाचा विचार करा. ज्ञानाकरता काही साधनं लागतात. ज्ञानाची साधनं कोणती आहेत? मी आपल्याला 8 साधनं सांगून पुढे जातो. विवेक, वैराग्य, शमदमादिष्टक संपत्ती, मुमुक्षुता, श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन या 8 साधनांचा विचार वेदांतांनी केला. याच्यातलं पहिलं साधन सांगितलंय विवेक. नीट ऐका. देवाची द्वारी उभा क्षणभरी म्हणत असताना मी आपल्याला एक विचार असा सांगायला लागलोय, परमात्म्याकरता लागणारं जे अपरोक्ष ज्ञान आहे त्या अपरोक्ष ज्ञानाकरता लागणारं जे साधन म्हणजेच द्वार आहे त्याच्यामध्ये क्षणभरी उभा राहिल्यानंतर मुक्ती मिळते. मग ही साधनं नेमकी कोणती आहेत? तर 8 साधनं सांगितली. म्हणजेच ज्ञान प्राप्त करण्याकरता पहिलं साधन सांगितलं विवेक. विवेक या शब्दाचा अर्थ काय? विचार. ज्ञान मिळवायचं आहे ना तर विवेकाशिवाय ज्ञान मिळत नाही. नीट ऐका. ज्ञान मिळवायचं आहे तर विवेकाशिवाय ज्ञान मिळत नाही. आता पुन्हा कधी कधी प्रश्न पडतो, हा विवेक तरी कुठे निर्माण होईल? हा विवेक येईल कसा? योग वसिष्ठामध्ये वर्णन असं आलेलं आहे, नित्य सज्जन संपर्कात विवेक हा उपजायते. समजा योग वसिष्ठातलं आपल्याला अवघड वाटायला लागलं, ज्ञानेश्वरीची रोजची ओवी देतो. ज्ञानोबा असं बोलतात, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. पुढचं महत्वाचं आहे, संत तेथे विवेका असं नाही की जी. बस जिथं जिथं संत आहे तिथे तिथं विवेक आहे. विवेक म्हणजे काय? विचार. हा विचार 3 पद्धतीचा. मी अनेक वेळेला सांगत असतो, काही गोष्टीचा माणसाने कधीच विचार करू नये 1, काही गोष्टीचा माणसाने थोडा विचार करावा 2, आणि काही गोष्टीचा माणसाने नेहमी विचार करावा 3. ऐका. काही गोष्टीचा माणसाने कधीच विचार करू नये 1. काही काही निष्फळ गोष्टी असतात त्याचा कधी विचार करू नये. बऱ्याचदा माणसांचा वेळ हा अनावश्यक गोष्टीवर विचार करण्यात जातोय. आपली भारतीयांची अडचण सांगतो आपल्याला. बऱ्याचदा असं होतं, ज्याचा आणि आपला सुतराम संबंध नाही त्या गोष्टीवर सुद्धा अनावश्यक आपण वेळ घालवतो विचार करण्यामध्ये. बऱ्याचदा जातो हा विचार. जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायची. कीर्तनामध्ये असं सांगितलं म्हणे कीर्तनकारांनी की विचार करा विचार करा. एक रिटायर साहेब होते, त्यांनी विचार केला की कशावर विचार करायचा. सकाळी उठले, घराच्या बाहेर पडले, वेशीजवळ गेले, एक मोठं चिंचेचं झाड होतं, त्या झाडावर जाऊन बसले आणि त्या साहेबांनी विचार केला की याच्या खालून जे जाईल त्याच्यावर विचार करायचा. आता वेळच याच्याकडे होती, काहीच नाही, बसले. सकाळची वेळ, गावातली गुरंढोरं बाहेर निघालेली होती, त्याच्यात काही म्हशी निघालेल्या होत्या. एका वाकड्या शिंगाच्या म्हशीकडे पाहिलं आणि साहेबांनी डोकं लावायला सुरुवात केली. या म्हशीच्या शिंगात उडी टाकली तर काय होईल, हे विचार करायची गोष्ट आहे. वेळ अनावश्यक आहे ना. रोज ठरलेलं, रोज उठायचं, तिथं जायचं, त्या म्हशीकडे बघायचं, उतरायचं, घरी जायचं, जेवायचं, झोपायचं, परत सकाळी उठायचं, पुन्हा तेच कार्यक्रम. 6 महिने हे झालं. एके दिवशी त्या म्हशीच्या शिंगात उडी टाकली. आता ती म्हैस तिनं शिंगामध्ये घेतलं, तिला फेकून एकदम कुठंतरी जाऊन पडले, डोकं फुटलं. 4 माणसं जवळ आली आणि ते सगळे 4 माणसं म्हणायला लागली, अहो काय केलं, हे डोकं फुटलं ना. तो म्हटलं डोकं फुटो पण संशय मिटो. अहो झालं काय? काही नाही म्हटले, मी त्या चिंचेच्या झाडावरून म्हशीच्या शिंगात उडी टाकली. त्याच्यातल्या एकाने सांगितलं, अहो साहेब एवढं करायच्या अगोदर जरा तरी विचार करायचा.
साहेबांनी सांगितलं 6 महिने विचार केला तरी चुकलात का? अरे विचार करण्याची गोष्ट आहे का? म्हणून शास्त्र सांगतं काही गोष्टीवर कधीच विचार करू नका. काही गोष्टीवर थोडा विचार करा. संगती, प्रगती, संपत्ती आणि संतती या 4 गोष्टीचा माणसाने थोडा विचार करा. आपण कोणाच्या संगतीत आहोत विचार केला पाहिजे. आपण प्रगतीवर का अधोगतीवर चाललोय विचार केला पाहिजे. आपण कमवत असलेली संपत्ती आपल्याकडे कोणत्या मार्गाने येते आहे आणि ती आपल्या कोणत्या मार्गाने खर्च होते आहे याचा विचार केला पाहिजे. आणि आपण जन्माला घातलेली संतती यांच्यावर कोणते संस्कार होत आहेत याचा विचार केला पाहिजे. या विचार केला पाहिजे. संगतीचा विचार करूया, प्रगतीचा विचार करूया, संपत्तीचा विचार करूया, संततीचा विचार करूया. या 4 गोष्टीचा माणसाने थोडा का होईना दिवसाकाठी विचार केला पाहिजे. आणि नेहमी मात्र कशाचा विचार करायचा आहे? आचार्य सांगतात कोहम कथमिदम जातम को वै कर्तस्य विद्यते. नामवरे बोलतात मी कोण आहे सा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. डेकार्ट नावाचा एक पाश्चात्य तत्ववेत्ता इंग्लिशमध्ये असं म्हणतो, आय थिंक देअर फॉर आय एम, आय डाऊट देअर फॉर आय एम. मीचा विचार करणं, या मीचा कधीतरी विचार करता आला पाहिजे. या मीचा विचार करणं हेच ज्ञानाकडे घेऊन जाण्याची गोष्ट आहे. या मीचा विचार मी अनेक वेळेला सांगत असतो. लोक अशी गमतीचे आहेत, भांडणं लागली की बाहेर सारून म्हणतात तुला माहित नाही का मी कोण आहे ते. याला काही अर्थ नाही. या मीला काही अर्थ नाही. या सगळ्यांच्या पलीकडे असलेला तो मी, ज्याला वेदांतामध्ये अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश या पंचकोशाच्या पलीकडे असलेला मी, त्या मीचा कुठंतरी विचार झाला पाहिजे. या मीचा विचार करणं माणसाला तो मी. आता आणखीन सांगतो, सामान्य माणसाचा मी हा संकुचित आहे आणि संतांचा मी हा व्यापक आहे. मी आपल्याला त्याची दोन्ही वाक्य सांगतो. मी देह ही संकुचित बुद्धी आहे आणि मी ब्रह्म ही व्यापक बुद्धी आहे. आपण रोज काकड्यामध्ये बोलतो मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. मी आणि माझं जरा आणखीन पुढे बोलू. मीचा विचार माणूस कधी करण्याकरता प्रवृत्त होईल? मी आणि माझं गेलं की मीचा विचार सुरू होतो. जरा आणखीन पुढे बोलतो, मी संपणं हाच मीचा विचार आहे. मी संपणं हाच मीचा विचार आहे. याला वेदांतामध्ये अहम अध्यास आणि मम अध्यास असं म्हटलं जातं. अहम आणि मम, मी आणि माझं, या 2 गोष्टीच्या पलीकडे विस्तार खूप मोठा आहे याच्या संबंधाने. या दोन्ही गोष्टीच्या पलीकडे पोहोचणं हा विचार, हा विवेक ज्ञानाकरता गरजेचा आहे. दुसरा मुद्दा सांगितला वैराग्य ज्ञानाकरता गरजेचं आहे. ज्ञान मिळवायचं आहे, वैराग्याची गरज आहे. आता हे वैराग्य म्हणजे नेमकं काय? मी गमतीने सांगत असतो, वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं. लोक वैतागून पंढरपूरला येतात, आम्हाला लगेच ओळखू येतात नाही असं नाही. वैराग्यवान वेगळी असतात. वेदांतांनी व्याख्या केली आहे, या लोकापासून परलोकापर्यंत मानलेल्या अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. महाराजांचे शब्द असे, भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग. वैराग्य, वैराग्य शब्दाचा अर्थ सांगताना असं सांगितलंय त्याग. तुकोबरांचे शब्द पहा, तुकोबरांच्या संबंधाने केलेली आरती पहा. प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्या गेली. मला वाटतं की इतकं मोठं मी जरा थोडं पुढं बोलतो, धाडसाने बोलतो. वैराग्य मूर्ती हा शब्द केवळ आणि केवळ तुकोबाऱ्यांनीच लावून घ्यावा, बाकीच्यांनी लावून नाही घ्यावा. वैराग्य मूर्ती म्हणून घेणं सोपं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला सोन्याचा नजराणा जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी तसाच्या तसा माघारी पाठवणं हे सामान्य वैराग्य नाहीये. कित्येक उदाहरणं तुकोबाऱ्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहता येण्यासारखी आहे. या वैराग्याची गरज ज्ञानाकरता आहे. विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, शमदमादिशतक संपत्ती पाहिजे, म्हणजेच मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह पाहिजे, मुमुक्षुता पाहिजे, श्रवण, मनन, निदिध्यासन आणि तत्व पदार्थ शोधन पाहिजे. या सगळ्याचा गोषवारा घेत असताना मी एकच वाक्य सांगेन, ज्ञानाकरता गरज कशाची आहे? महावाक्य श्रवणाची गरज आहे. श्रवण हे सगळ्यात महत्वाचं आहे. ज्ञान कधी होईल? श्रवणाशिवाय होत नाही.
ते श्रवण कोणतं? तुकोबराय सांगतात, तुका म्हणे कानी ऐकिली मान, तोची झाला घात जीवपणा. तोची झाला घात जीवपणा. हे जे ऐकणं आहे, हे ऐकणं 3 पद्धतीचं असतं. ऐका, ज्ञानोबाराजे सांगतात, तरी अवधान केले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होई जे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. हे बोलत असताना अपाततः श्रवण वेगळं, अंग श्रवण वेगळं आणि अंगी श्रवण वेगळं. शब्द जरी अवघड वाटत असले सोपे करतो. अपाततः श्रवण या शब्दाचा अर्थ आहे सहज श्रवण करणं. काही काही गोष्टी आपल्या कानावर सहज पडतात, सहज. आणि सहज घडलेलं श्रवण सुद्धा माणसाचं कुठं ना कुठं तरी उद्धार करून टाकतं, सहज. योगवासिष्ठांनी तर एका ठिकाणी वर्णन असं केलंय, माणसं जी परमार्थामध्ये येतात त्याची 2 कारणं सांगितली. प्रवचन ऐकायला माणसं येतात, कीर्तन ऐकायला माणसं येतात. का येतात? योगवासिष्ठांनी 2 कारणं सांगितली. एक कारण आहे आपल्याला ज्ञान मिळावं म्हणून येतात, आणि दुसरं कारण असं सांगितलं तेवढा तास बरा जातो म्हणून येतात. असं योगवासिष्ठांनी सांगितलं, मी म्हणत नाही. दोन्ही कारणं सांगितली. सहज जरी श्रवण घडलं तरी कुठं ना कुठं तरी जीवनाचं कल्याण होऊन जातं. एक अंगश्रवण, याच्यामध्ये काही दोष सांगितलेले आहेत. लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद या 4 दोषांचा विचार अंगश्रवणामध्ये केला जातो. आणि या सगळ्या दोषाने रहित केलेलं जे श्रवण आहे त्याला अंगी श्रवण म्हटलं जातं. की ज्या क्षणामध्ये आम्ही कानावरती गोष्ट पडते त्या क्षणामध्ये आम्हाला ज्ञान प्राप्त होतं. याला महावाक्य श्रवणाने तत्त्वम असी, या महावाक्याचा श्रवण झाल्याबरोबर बोध होणं ही स्थिती जिथं आहे त्यालाच ब्रह्मज्ञान असं म्हटलं जातं. आणि म्हणून देवाची द्वारी हे म्हणत असताना, देवाची म्हणताना परमात्म्याचं अपरोक्ष ज्ञान, द्वारी म्हणत असताना महावाक्य श्रवण, उभा म्हणत असताना स्थिर. उभा या शब्दाचा अर्थ स्थिर. इथला जो उभा शब्दाचा अर्थ करायचा आहे तो स्थिर. का? उभा राहिला की मनुष्य स्थिर असतो. चालायला लागलो की आपण अस्थिर होतो. बघा तुम्ही, आपण एका जागेवर उभा राहिलो काय होतंय, आपण स्थिर आहोत. आणि आपण चालायला लागलो आपण अस्थिर झालो. म्हणून उभा या शब्दाचा अर्थ झाला स्थिर. आणि क्षणभरी या शब्दाचा अर्थ आहे अल्पकाल. आणि म्हणून या सगळ्या प्रमाणाचा अर्थ करताना असा होतो, देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभा राहणं या शब्दाचा अर्थ आहे परमात्म्याचं जे अपरोक्ष ज्ञान आहे त्या अपरोक्ष ज्ञानाकरता लागणारं महावाक्य श्रवण नावाचं जे साधन आहे, त्या श्रवण नावाच्या साधनामध्ये अल्पकाल जरी माणसाचं मन स्थिर झालं तर त्याच क्षणामध्ये मुक्ती मिळते. देवाची द्वारी उभा क्षणभरी, असा एक तत्वज्ञानाच्या दृष्टीने अर्थ आपल्याला करता येईल. हे स्थिर शब्दही खूप महत्वाचा सांगितला जातो. मी पुढे बोलेल त्या संबंधाने. हा झाला एक अर्थ. मी आपल्याला दुसरा अर्थ सांगतो आता. दुसरा मला अर्थ असा सांगायचा आहे, देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहणं. इथला देव शब्दाचा अर्थ आहे हे सगुण. द्वार या शब्दाचा अर्थ आहे नामस्मरण. उभा या शब्दाचा अर्थ आहे स्थिर. आणि क्षणभरी या शब्दाचा अर्थ आहे अल्पकाल. थोडक्यात देवाचं द्वार जे नाम, त्या नामामध्ये अल्पकाल जरी मनुष्य स्थिर झाला तरी त्याच क्षणामध्ये मुक्ती मिळते. हा झाला दुसरा अर्थ. थोडक्यात देवाच्या नामामध्ये अल्पकाल स्थिर होणं, भगवंताच्या नामस्मरणामध्ये अल्पकाल स्थिर होणं. आता कधी कधी प्रश्न पडतो, हे देवाचं जे नाम नावाचं द्वार आहे ते नेमकं कसं आहे? देवाचे द्वारी उभा क्षणभरी या शब्दाचा अर्थ करताना आपल्याला अर्थ असा करावा लागणार आहे, देवाचं असणारं द्वार जे नामस्मरण, त्या नामस्मरणामध्ये क्षणभर स्थिर होणं हेच मुक्तीला सगळ्यात महत्वाचं कारण आहे. नामामध्ये क्षणभर स्थिर होणं. आता नामाचा विशेष एवढा काय आहे? काल आपण जो मुद्दा उपस्थित केला होता त्या मुद्द्याला धरून एक मुद्दा आज उपस्थित करतो. असं का ज्ञानोबारांनी म्हटलं असेल, नामानेच मुक्ती, देवाची द्वारी उभा क्षणभरी या शब्दाचा विचार करताना नामस्मरणाने त्या मुक्तीपर्यंत जाता येतं हा अर्थ झाला. इतर मार्ग नाही आहेत का उपयोगी? कर्म नावाचा मार्ग, ज्ञान नावाचा मार्ग, योग नावाचा मार्ग, हे मार्ग नाही आहेत का उपयोगी? आहेत ना. कर्म, ज्ञान, योग हेही मार्ग उपयोगी आहेत. पण ते कधी उपयोगी आणि कधी उपयोगी नाही हे दोन्ही कळालं पाहिजे. कर्म, ज्ञान, योग आणि नामस्मरण या मार्गांचा विचार करताना याच्यामध्ये हे मार्ग कधी उपयोगी आहेत आणि कधी उपयोगी नाहीत
या मार्गांना कधी महत्व आहे आणि कधी महत्व नाही हे लक्षात घ्यावं. मी आपल्याला त्याला एक गणित सांगतो, आपल्या लक्षात येईल. ऐका, मी चारही मार्ग आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. आता मी हे सगळं का सांगायला लागलोय? मला देवाची द्वारी या द्वारी शब्दाचा अर्थ सांगायचा आहे, नामस्मरण. देवाची द्वारी हे म्हणत असताना इथला द्वारी शब्दाचा अर्थ काय करायचा आहे? नामस्मरण. नाम नावाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहिलं की मुक्ती मिळते, असं झालंय. देवाचं नाम नावाचं जे द्वार आहे त्या दारामध्ये क्षणभर उभा राहिलं की मुक्ती मिळते. आता हे नाम नावाचं तर द्वार का घेतलं? कर्मज्ञान योगाला महत्व नाहीये का? आहे ना. कधी महत्व आहे कधी महत्व नाही याचा एक दोहा सांगतो. कबीरजीने एके ठिकाणी फार गोड सांगितलंय. राम नाम को अंक है सब साधन है सुन, अंक गए कचो हात नहीं, अंक रहे 10 गुण. ऐका, मी आपल्याला उदाहरण देतो. राम नाम को अंक है सब साधन है सुन. मी 1 असा अंक घेतला आणि त्याच्या पुढे काही शून्य काढले. 1 0 2 0 3 0 काढले. कबीरजी सांगतात याच्यातला जो 1 अंक आहे ना, 1 हे म्हणजे नामस्मरण आहे. आणि याच्यातले जे पुढले शून्य आहेत ना ते म्हणजे बाकीचे मार्ग आहेत, कर्म ज्ञान योग वगैरे वगैरे सगळे. आता पुढं असं सांगतात कबीरजी, अंक गए कछो हात नाही. आता मी हा 1 आहे आणि याच्यावर 1 2 3 शून्य टाकले. कल्पना करा. आता याच्यातला अंक गए म्हणजे 1 बाजूला काढला. 1 बाजूला काढला, खाली काय राहिलं? हो, शून्य. काय किंमत आहे मला सांगा त्या शून्याला? 1 बाजूला काढला, खाली राहतं शून्य. 1 बाजूला काढलं म्हणजे नामस्मरण बाजूला काढलं तर बाकीची राहिलेली सगळी साधनं म्हणजे शून्य आहे. नाम जर नसेल तर बाकी सगळी साधनं म्हणजे शून्य आहे. आता पुढे आहे का? कबीरजी सांगतात अंक गए कछो हात नाही. हा 1 काढला, शून्य. त्या शून्याला काय किंमत आहे मला सांगा? असं जर मी म्हटलं बसल्या बसल्या, नाही माझ्याकडून तुम्हाला 5 शून्य मी देतो, काय अर्थ आहे का त्याला? 5 दिले तरी शून्यच, 10 दिले तरी शून्यच, काय अर्थ आहे? किंवा या प्रतिष्ठानने समजा मला सांगितलं महाराज आम्ही तुम्ही प्रवचन करा, तुम्हाला आम्ही 10 शून्य देतो, काय उपयोग आहे? 10 दिले काय 50 दिले काय, शून्य ते शून्यच राहणार आहे, काय अर्थ आहे? शून्याला काय किंमत येणार आहे? बर, पण आता कबीरजी पुढे असं बोलतात, अंक गए कछो हात नाही, अंक रहे 10 गुण. पण हा जो 1 अंक आहे आणि त्याच्यावर तुम्ही जेवढे शून्य द्याल तेवढं त्या शून्याला महत्व येतं. पटवून देतो मी तुम्हाला. हा 1 काढला, त्याच्या पुढे 1 शून्य दिला, किती झालं? 10. 2 शून्य दिले, किती झालं? 3 शून्य दिले, किती झालं? 1000. 4 शून्य दिले, किती झालं? 10,000 झालं. बस झालं. आपण आपल्याला विचार त्याच्या पुढे कुठला घेतोय? आपल्याला लाखाच्या गोष्टी कुठल्या माहिती? 1000 10,000 संपलं का? आपण सगळी सर्वसामान्य माणसं. म्हणजे एकाच्या पुढे तुम्ही जेवढे शून्य द्याल तेवढं त्या शून्याला महत्व आलं. म्हणजे तुम्ही एकाच्या पुढे 1 शून्य दिला, त्या शून्याला महत्व आलं, 10 झालं. एकाच्या पुढे 2 शून्य दिलं, त्या शून्याला महत्व झालं, 100 आलं. एकाच्या पुढे 3 शून्य दिलं, त्या शून्याला महत्व आलं, 1000 झालं. याचा अर्थ त्या शून्याला महत्व येऊ लागलं. पण कधी? 1 असेल तर. 1 असेल तर शून्याला महत्व आहे, 1 नसेल तर शून्याला महत्व नाही. तसं नाम असेल तर बाकीच्या साधनाला महत्व आहे, नाम नसेल तर बाकीच्या साधनाला महत्व नाही. देवाची द्वार म्हणून देवाची द्वार. याचा अर्थ द्वार या शब्दाचा अर्थ नामस्मरण. ज्ञानोबा बोलतात की देवाचं द्वार जे आहे ते नाम नावाचं द्वार आहे. त्या नाम नावाच्या द्वारामध्ये क्षणभर जरी आम्ही उभा राहिलो, स्थिर झालो तरी मुक्ती मिळते. याचा अर्थ मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. आता आणखीन एक विचार मला मांडायचा आहे. ऐका, थोडा बारीक विचार आणखीन करायचा आहे. या मुक्तीच्या संबंधाने बोलत असताना, द्वाराच्या संबंधाने बोलत असताना आतापर्यंत 2 द्वारांचा विचार करून आलो आपण. आठवतंय का? बघा, मी पुन्हा एकदा आपल्या समोर तो विषय मांडतो. देवाची द्वारी म्हणत असताना द्वार शब्दाचा एक विचार आपण केला, महावाक्य श्रवण, आणि दुसरा द्वार शब्दाचा विचार केला, नामस्मरण.
महावाक्य श्रवण हा विचार केला ज्ञानशास्त्राच्या भूमिकेतून, आणि नामस्मरण हा विचार केला भक्तिशास्त्राच्या भूमिकेतून. म्हणजे देवाच्या दारामध्ये म्हणत असताना एक दार घ्या ऐकणं आणि दुसरं दार घ्या नामस्मरण करणं, अशी दोन दारं झाली. अशा दोन दारांचा विचार करता येईल. मी जरा आणखीन याच्यापेक्षा एक वेगळा विचार सांगतो. आपण रामायण ऐकलेली मंडळी आहात, पाहिलेली मंडळी आहात, सांगत असलेली मंडळी आहात. रामायणामध्ये असं चिंतन केलं जातं, काय झालं म्हणे, प्रभू रामचंद्र राजा होणार आहे, सगळीकडे चर्चा आहे. आता रामच राजा का व्हावे, रामायणामध्ये त्याचा एक मोठा दाखला आहे. म्हणजे राजा दशरथाने हा आपला मुलगा थोरला आहे म्हणून त्याला राजा करायचं असं म्हणून राजगादीवर त्याला बसवलेलं नाहीये. लोकांची मतं जाणून घेतली की कोणाला राजा करायचं, तेव्हा लोकांनी जी वर्णनं केली रामरायाची ती फार गोड आहे. एकाने सांगितलं रामालाच राजा का करायचं, कारण तो कोण आहे, उपासित लोकाय. दुसऱ्याने सांगितलं रामाला राजा का करायचं, कारण तो कोण आहे, उपशिक्षितात्मने, प्रजेची सेवा करणारे आहेत म्हणून राम हेच राजा होण्याकरता योग्य आहेत. मनाचं संयमन करणारे आहेत म्हणून राम हेच राजा होण्याकरता योग्य आहेत. अभिवादनशीलस्य नित्य वृद्धोपसेविनः, नित्य वृद्धांची सेवा करणारे राम आहेत म्हणून राम हेच राजा होण्याकरता योग्य आहे. अभिवादनशीलस्य, अनेकांना विनम्र भावनेने समोर जाणारे हे राम आहेत म्हणूनच राम राजा होण्याकरता योग्य आहेत. अशा अनेक गुणांचं वर्णन आहे. एके ठिकाणी फार वाक्य फार छान आले. भवभूतीनेच एके ठिकाणी असं सांगितलंय की रामांच्या गुणांचं वर्णन करत असताना पुष्कळ रामाकडे गुण आहेत, पुष्कळ आहे. पण बोलता बोलता भवभूतीने असं सांगितलं या गुणांच्या ठिकाणी एक अवगुण आहे. ऐका बरं, आता रामाचा अवगुण सांगणं म्हणजे सोपी गोष्ट आहे काय मला. त्यांनी सांगितलं या रामाकडे गुण आहेत, मान्य आहे, पण या गुणाच्या ठिकाणी एक अवगुण आहे. कोणीतरी विचारलं काय अवगुण आहे, काही नाही म्हटले, या गुणांच्या ठिकाणी एकच अवगुण आहे, हे सगळे गुण एकट्या रामाच्याच ठिकाणी येऊन बसले, हाच अवगुण आहे, बाकी काही नाही म्हटले, हाच अवगुण आहे. फार गोड आहे. रामराजा होणार, सगळीकडे बातमी कळविली आणि प्रभू रामचंद्र राजा व्हायचे. सगळ्यांकडे आनंद आहे, सगळीकडे जय जयकार आहे. पण गंमत सांगतो आपल्याला, राम राजा होणार याचं सगळ्यात मोठं आनंद कोणाला झाला आणि सगळ्यात मोठं दुःख कोणाला झालं याची रामायणामध्ये फार गोड चर्चा आहे. याचं सगळ्यात मोठं आनंद कोणाला झाला असेल तर रामायण असं सांगतं कैकेयीला. आपल्याला वाटेल थोडं उलट बोलतोय मी, पण भावात रामायण वाचा. कैकेयीचं रामरायावर नितांत प्रेम होतं खरं तर. आता पुढं सांगतो, राम राजा होणार याचा आनंद कैकेयीला आहे, पण राम राजा होणार याचं सगळ्यात मोठं दुःख कोणाला आहे, देवादिकांना. इंद्र चंद्र ब्रह्म या सगळ्या देवादिकांना दुःख आहे. राम राजा होणार याचं दुःख कोणाला, देवांना. मला कधी कधी उगीच बसल्या बसल्या वाटतं, म्हणजे रामही देवच, इंद्र चंद्र ब्रह्म हेही देवच, राम राजा होणार याचं दुःख कोणाला झालं, देवांना. म्हणजे रामही देव आणि हेही देव, देव देव एकमेकाची भावकी. म्हणजे भावकीतला वाद तेव्हापासून आहे, आत्ता नाही. हा माझ्या लक्षात आला तेव्हा, हा काही आत्ता आहे अशातला भाग नाही. दुःख झालं ते म्हटले अरे आता काय करायचं, काही केलं करायचं. सगळ्या देवाधिकांनी विचार केला काही हो, राम राजा झाला नाही पाहिजे, काही करायचं. जरा पुढलं बोलू, रात्रीचा दिवस करू पण राम राजा झाले नाहीत पाहिजे, काय करायचं. सगळेजण एकत्रित बसले. ब्रह्मदेवानी सांगितले एक काम करू. म्हटले काय करायचं, विकल्पाला पाठवू अयोध्येमध्ये आणि राम राजा होणार नाही अशी काहीतरी व्यवस्था करू. त्या विकल्पाला बोलविलं ब्रह्मदेवानी आणि सांगितलं जा, राम राजा होणार नाही अशी काहीतरी व्यवस्था कर. विकल्पाने सांगितलं मला कुठेही पाठवा पण अयोध्येत पाठवू नका, माझी जाण्याची ताकद तिथं नाही, माझं सामर्थ्य तिथं नाही जाण्याचं, मी जाऊ शकत नाही, रामाचे पाय आहेत, मी कसं जाणार तिथं.
तुझी जाण्याची व्यवस्था करू म्हटलंय. हा मग मी जाईल. काय व्यवस्था करायची? तर विकल्पाला एका फळामध्ये जाऊन राहायला सांगितलं. भावात रामायण सांगतो मी फक्त. मंथरेला फळं फार आवडायची. एका कलिंगड नावाच्या फळामध्ये विकल्प जाऊन राहिला. मंथरा अयोध्येच्या बाहेर आली, त्या बागेमध्ये आली आणि नेमकं ते कलिंगड नावाचं जे फळ आहे ते फळ तिनं खाल्लं. त्या विकल्प ज्या फळात होता तो विकल्प तिच्या पोटामध्ये गेला आणि त्या विकल्पाला घेऊनच मंथरा अयोध्येत आली. आल्याबरोबर कैकेयी जवळ आली. कैकेयीला म्हणायला लागली, अगं कैकेयी, राम राजा होणार याचा तुला आनंद वाटायला लागला. तू भोळी आहेस ग, तुला कळत नाही. राम राजा झाल्यानंतर कौशल्याचा मान वाढणार, कौशल्याची चर्चा होणार, तुला कोण विचारणार? कैकेयीला कळेना. कैकेयी म्हणायला लागली, ही कालपर्यंत बरी होती, आज असं अद्वा तद्वा बोलायला लागली. तरी मी हिला म्हणत होते प्रवचनाला जात जाऊ नको, कोणीतरी कान भरवेल तुझं असलं, काहीतरी करेल म्हटले असलं काहीतरी. कैकेयीने सांगितलं, अगं मंथरे तू कसं काय असं बोलायला लागली? नाही नाही तुला कळत नाही म्हटले. असं बोलायला लागली. ती मंत्र अशी जमिनीवर लोळायला लागली. कैकेयीने शेवटी मंत्रेचे असे दोन हात पकडले आणि सांगितलं, अगं मंथरे असं करू नको, असं म्हणून तिला उचललं आणि अशी मिठी मारली. मिठी मारल्याबरोबर मंथरेच्या मनात असलेला विकल्प क्षणात कैकेयीच्या मनामध्ये गेला. पुढलं रामायण आपल्या सगळ्याला माहीतच आहे. आणि मग अशा दुष्ट विचाराने ती कैकेयी भरली. असं सांगतात रामायणामध्ये की ती एका कोपभवनामध्ये जाऊन बसली. कोपभवन असं नाव दिलंय. मला आणखीन एक रामायणाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटलं, सांगू आपल्याला, ऐका. त्या कोपभवनामध्ये जेव्हा कैकेयी जाऊन बसली आणि ही बातमी जेव्हा राजा दशरथाला कळाली की कैकेयी कोपभवनात जाऊन बसले, राजा दशरथाला वाईट वाटायला लागलं. का? कोपभवनामध्ये जाणं म्हणजे आपली पत्नी रुसलेली आहे, कौटुंबिक कलह सुरू झाले. कौटुंबिक कलह सुरू झाले. ते अयोध्येत असं होतं म्हणे की जर बायको रुसली तर त्या बायकोने त्या कोपभवनात जाऊन बसायचं. मग नवऱ्याने जाऊन तिथं रुसवा काढायचा. ते कोपभवन एक स्वतंत्र खोली. हे मी अयोध्येचं सांगतोय. आपलं 10 बाय 10चं संसार, तिथंच बसायचं, तिथंच समजून काढायचं, तिथंच दोघांनी नवरा बायकोनी जेवायचं, निघाले प्रवचनाला दोघं पुन्हा. आपलं काय आपल्या लोकांचं, पण ते अयोध्या आहे शेवटी. आणि तो कोपभवनामध्ये जाऊन बसलेली हे कळाल्यानंतर राजा दशरथाला वाईट वाटलं. का वाईट वाटलं? त्याचं एक तात्विक कारण असं सांगितलंय. राजा दशरथाच्या अगोदर जवळजवळ 50 पिढ्या कोणीही त्या कोपभवनाचा दरवाजा उघडला नव्हता म्हणे. याचा अर्थ राजा दशरथाच्या अगोदर अयोध्येमध्ये जवळजवळ 50 पिढ्या कौटुंबिक कलह झाले नाहीत. ती अयोध्या आहे. अयोध्या किती व्यापक आहे विचार करा. राजा दशरथाला वाईट वाटलं. राजा आतमध्ये गेला. ती काही रुसलेली होती. तिला समजावून सांगितलं आणि मग तिनं सांगितलं, माझे 2 वर मला मागायचे. आपल्याला माहीतच आहे, फक्त मला जिथं बोलायचं आहे तिथं घेऊन जायचं आहे. ते ठीक आहे माग. आणि मग तिनं पहिला वर मागितला, भरताचा राज्याभिषेक. राजा दशरथ थोडेसे खिन्न झाले, पण ठीक आहे काही हरकत नाही. पण दुसरा वर मागितला, रामाला वनवास. हे ऐकल्यानंतर मात्र राजा दशरथ अगदीच डोळ्यात अश्रू यायला लागले. आणि राजा दशरथाने कैकेयीला सांगितलं, तू काहीही माग पण रामाला वनवास हे मागू नकोस. ते म्हटले नाही रामाला वनवास. आणि आता त्याच्यात एक गंमत सांगतो, नीट ऐका. राजा दशरथाने शेवटी कैकेयीला समजावून सांगितलं, तू रामाला वनवास मागू नकोस, तो राम कसा आहे. आणि म्हणून रामाच्या गुणांचं वर्णन करायला सुरुवात केली राजा दशरथाने. तो राम इतका सुस्वभावी आहे, तो विनम्र आहे, मनमिळावू आहे, सर्वांना घेऊन चालणारा आहे. आणि त्या गुणांचं वर्णन करत असताना सारखं राजा दशरथाच्या मुखातून राम 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 हा शब्द येत होता. आणि तो सारखा कैकेयीच्या कानावर पडत होता. याच्यात घडलं काय? त्या राम राम शब्दाची ताकद अशी झाली की ज्या कैकेयीच्या मनामध्ये रामाबद्दल द्वेष होता किंवा रामाला वनवास म्हणत होती, त्या कैकेयीचं मन बदलायला लागलं. त्या कैकेयीचं मन बदलायला लागलं. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायला लागले. आणि तिला असं वाटायला लागलं, रामाला आपण जे वनवास सांगतो तर ते काही उपयोगाचं नाही, आपण ती मागणी माघारी घेतली पाहिजे असं कैकेयीला वाटायला लागलं. तिच्या चेहऱ्यावरती भाव निर्माण झाले. हे कुणी पाहिलं तर खिडकीतून मंथरेने पाहिलं. खिडकीतून मंथरा बघत होती. सांगू तुम्हाला,
राजा दशरथाची आणि कैकेयीची भांडणं कोण बघतेय? मंथरा. दुसरं वाक्य सांगू, नवरा बायकोची भांडणं खिडकीतून जी बघते तिचं नाव मंथरा. मंथरा अशी विचित्र. ते मंथरेने पाहिलं आणि मंथरेला वाटायला लागलं, अरे 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 आता तर हे बदलायला लागलं आणि इतकं सगळं झालं तर मग आपण इतकं केलेलं गेलं ना वाया, मग आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून ती मंथरा अशी खिडकीतून हातवारी करायला लागली आणि सहज कैकेयीचं लक्ष मंथरेकडे गेलं. मंथरेकडे गेल्याबरोबर मंथरेची आणि कैकेयीची दृष्टादृष्ट झाली. असं बघितल्याबरोबर त्या कैकेयीचं मन जे बदलत होतं ते मंथरेला पाहिल्यानंतर पुन्हा मूळ पदावर आलं. आणि कैकेयीने सांगितलं, नाही नाही, रामाला वनवास. शेवटी आता रामाला वनवास, मग बोलवावं लागेल. माझा मुद्दा इथे येतोय आता. हे बाकीचं आतापर्यंत आपल्याला सगळ्यांना माहित आहे. मला जे बोलायचं आहे ते पुढं बोलायचं आहे. आता नीट ऐका. बोलवावं लागेल, हरकत नाही. मग पाठवावं लागेल कोणाला तरी. राजा दशरथांनी सुमंताला बोलविलं आणि सुमंताला सांगितलं, जा रामाला घेऊन ये. सुमंत जेव्हा रामचंद्र प्रभूंना बोलविण्याकरिता जातात तेव्हा सुमंत ज्या ज्या दरवाजातून जातात त्या दरवाजांचं वर्णन रामायणामध्ये आलंय. मला सांगायचं आहे, देवाची द्वार. मी याच्याकरता इतकं, एरवी मला ते रामायण सांगण्यात आता वेळ त्याच्याकरता मी घालवली की मला द्वार सांगायचे. सुमंत जेव्हा निघाले आणि मग रामरायाकडे जात असताना ज्या दरवाजातून निघाले, भावात रामायणामध्ये त्या ओव्या फार गोड आहे. असं सांगतात, रथ सांडोनी पहिले द्वारी, छत्र चामरे दुसरे द्वारी, पादत्राणादी सामग्री तिसरे द्वारी पैरागे, चौथे द्वारी सांडित अर्थ, पाचवे द्वारी निशेष स्वार्थ, सहावे द्वारी साधने समस्त, स्वये राहाती सर्वही, सांडोनी मी तुपणाचा सांगात, रिघावे द्वारा आत, तैची भेटे श्री रघुनाथ, मुख्य परमार्थ या नाव. भावार्थ रामायणातल्या ओव्या. त्या ओव्यांचा अर्थ असा आहे, सुमंत जेव्हा रथ घेऊन निघाला आणि रथ घेऊन निघाल्यानंतर सुमंताने काय केलं, रामरायाला भेटायला जात असताना तो रथ पहिल्या दरवाजामध्ये सोडला. मला देवाची द्वारी सांगायचं आहे. पहिल्या दरवाजामध्ये काय केलं, रथ सोडला. दुसऱ्या दरवाजामध्ये काय सोडलं, छत्र चामर सोडली. तिसऱ्या दरवाजामध्ये काय सोडलं, पादत्राणादी सामुग्री तिसरे द्वारी पै राहिले. चौथ्या दरवाजामध्ये काय सोडलं, अर्थ सोडला. पाचव्या दरवाजामध्ये काय सोडलं तर सगळी साधनं सोडली, निशेष स्वार्थ सोडला. सहाव्या दरवाजामध्ये सगळी साधनं सोडली आणि मग सगळी साधनं सोडल्यानंतर सातव्या दरवाजामध्ये सांडोनी मी-तूपणाचा संघात, रिघावे द्वारा आत. सातव्या दरवाजामध्ये मी तूपणा सोडला. आता हे काय लावायचं याचं, रथ सांडोनी पहिले द्वारी. हा रथ म्हणजे नेमकं कोणता? एक रूपक जरी आपण केलं, रथ आहे तो रथ सुमंताने पहिल्या दरवाजामध्ये सोडला. हे झालं बाह्य अर्थाने, वाच्या अर्थाने. पण लक्षणीने जर विचार करायचा झाला तर रथ सोडला या शब्दाचा अर्थ, रथ म्हटलं की तो दोन चाकाचा असतो. रथ म्हटलं की ते दोन चाकाचा आहे आणि त्याच्यातलं जशी ही दोन चाकं रथाला महत्वाची आहेत तसा संसार नावाचा जो रथ आहे त्या संसार नावाच्या रथाला सुद्धा दोन चाक आहेत. त्याच्यातलं एक चाक जन्माचा आहे आणि एक चाक मरणाचा आहे. संसार नावाचा रथ हा दोन चाकावर अवलंबून आहे. एक चाक जन्माचा आहे आणि एक चाक मरणाचा आहे. या जन्म मरणाच्या या चाकातून जो निघालेला आहे तो संसार आहे. आणि मग रथ सांडोनी पहिले द्वारी याचा अर्थ जन्म मरणाची आसक्ती पहिल्या दरवाजामध्ये सोडली. परमात्म्याकडे जायचं आहे ना तर जन्म मरणाची आसक्ती पहिल्या दरवाजामध्ये सोडावी लागेल. छत्र चामरे दुसरी द्वारी. छत्र चामरे हा शब्द विचार करत असताना रथामध्ये ती छत्र चामरे लागतात. तसं या संसार नावाच्या रथाकरता हा जो देह नावाचं छत्र आहे या देहाची आसक्ती दुसऱ्या दरवाजामध्ये सोडली. पादत्राणादी सामुग्री तिसरी द्वारी पै राहिले. पादत्राणादी सामुग्री, पादत्राणादी या शब्दाचा अर्थ आहे वाहना. वाहना या शब्दाचा अगदी ग्रामीण शब्दाचा अर्थ आपल्याकडे सांगायचा झाला तर चपल्या. आणि त्या दोन चपला असतात, एक उजव्या पायातली एक डाव्या पायातली. या दोन चपला या संसारात त्या कोणत्या आहेत? एक मीपणाची चप्पल आहे आणि दुसरी माझेपणाची चप्पल आहे. हा मी आणि माझं हे तिसऱ्या द्वारामध्ये सोडलं. रथ पहिल्या द्वारामध्ये म्हणजे जन्म मरणाची आसक्ती, दुसऱ्या दरवाजामध्ये छत्र चामर म्हणजे देहाची आसक्ती, तिसऱ्या द्वारामध्ये पादत्राणादी म्हणजे मी आणि माझ्याची आसक्ती, चौथे द्वारी सांडित अर्थ म्हणजे संपत्तीविषयीची आसक्ती चौथ्या दरवाजामध्ये सोडली.
पाचवे द्वारी निशेष स्वार्थ, अंतःकरणात असलेला प्रपंचाविषयीचा स्वार्थ हा पाचव्या दरवाज्यामध्ये सोडला. सहावे द्वारी साधने समस्त, सहाव्या दरवाज्यामध्ये सगळी साधनं सोडली. आणि हे सगळं सोडल्यानंतर राहिलेला जो सूक्ष्म मी आणि राहिलेला जो सूक्ष्म तू, तो मी तूपणाचा सांगा हा सातव्या दरवाज्यामध्ये सोडला. आणि या सातव्या दरवाज्यामध्ये हा मी तूपणाचा सांगात सोडल्यानंतर जे पुढचं आहे, तर पुढं काय, तर पुढं वर्णन करताना तो सुमंत पुढच्या दरवाज्यामध्ये गेला. तो पुढचा दरवाजा कोणता आहे, भावार्थ ते राजभुवन, प्रथम दारवंटा ते श्रवण असा आहे. आता हे पहिले 7 संपले. आता पुढे आणखीन 7 दरवाजे सांगितले. त्यातला प्रथम दारवंटा श्रवण, दुसरे द्वारी ते साधन, नित्यानित्य ज्ञान ते तिजे, चौथा दारवंठा मनन, पाचवा तो निधिध्यासन, सहावा तो वैराग्यपूर्ण, सातवा तो जाण साक्षात्कार. इतके दरवाजे सांगितले. आणि मग याची मार्गाचे परिपाठी श्रीरामाशी होय भेटी अशी भाषा वापरली. म्हणजे पहिल्या दरवाज्यामध्ये 7 दरवाज्यामध्ये पहिले आणि दुसरे 7 दरवाजे असे एकूण 14 दरवाजे आहेत. त्याच्यातल्या पहिल्या 7 दरवाज्यामध्ये टाकायचं आहे आणि दुसऱ्या 7 दरवाज्यामध्ये स्वीकारायचं आहे. आणि त्यागायचं आणि स्वीकारायचं अशा 14 दरवाज्यातून गेल्यानंतर ज्याची भेट होते तो परमात्मा आहे, देवाची द्वारी. असा रामायणाच्या माध्यमातून विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. थोडा रामायणाचा विस्तार होईल माझ्याकडून, पण असाही विचार आपल्याला द्वार शब्दाचा करता येईल. मी आतापर्यंत काय काय सांगितलं ते पुन्हा एकदा अवलोकन करतो. देवाची द्वारी म्हणत असताना मला देव शब्दाचा अर्थ सांगायचा होता. तो मी 5 पद्धतीने अर्थ सांगितला. देव शब्दाचा अर्थ करताना एक अर्थ केला होता आपण प्रकाश, देव शब्दाचा दुसरा अर्थ केला होता मांगल्य, देव शब्दाचा तिसरा अर्थ केला होता शुद्धता, देव शब्दाचा चौथा अर्थ केला होता कारण, देव शब्दाचा 5वा अर्थ केला होता सत्ता. आणि या 5ही अर्थाचा समारोप करताना म्हटलं होतं देव म्हणजे सगुण आणि निर्गुणाचं ऐक्य असणारं जे रूप किंवा तत्व, त्याचं नाव देव. या देवाच्या द्वारामध्ये हा द्वार शब्द 2 पद्धतीने मांडला. हा द्वार शब्द 1 पद्धतीने असा मांडला ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने महावाक्य श्रवण आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीने नामस्मरण. आणि मग महावाक्य श्रवणामध्ये क्षणभर राहिलो तरी मुक्ती मिळते आणि नामस्मरण नावाच्या दरवाज्यामध्ये आपण क्षणभर राहिलो तरी मुक्ती मिळते. आणि या द्वार शब्दाचे असे 2 अर्थ करून 14 दरवाज्यांचा विचार रामायणाच्या माध्यमातून आपण केला. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. आता या दरवाज्यामध्ये म्हणजे या साधनामध्ये उभा म्हणजे स्थिर, क्षणभर स्थिर राहणं. आता हे स्थिर म्हणजे नेमकं काय, कोणी राहायचं स्थिर? स्थिर राहायचं सांगावं कोणाला लागतं? स्थिर राहा असं कोणाला म्हणावं लागतं? मनाला. ऐका, माणसाचं शरीर किती अस्थिर असतं तरी चालेल, पण माणसाचं मन स्थिर पाहिजे. आपल्याकडे काय सांगतात? माणसाचं मन स्थिर पाहिजे. स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगतानाच असं सांगितलं जातं ज्याचं मन स्थिर आहे तो जीवनमुक्त महात्मा आहे, तो स्थितप्रज्ञ आहे. आता हे मन स्थिर होणं म्हणजे नेमकं काय? बऱ्याचदा असं घडतं येणाऱ्या चांगल्या वाईट घटनांचा परिणाम हा शरीरावर किती होतो हे महत्वाचं नाहीये. या घटनांचा परिणाम ज्याच्यावर होतो ते मन आहे. या घटनांचा परिणाम होतो तो मन आहे. मी याहीपेक्षा आणखीन थोडं पुढचं बोलतो. आपण सगळीजण माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी आहात. सुखाची जी उर्मी निर्माण होते आणि दुःखाची जी उर्मी निर्माण होते, या उर्मी ज्या निर्माण होतात त्या कुठं होतात? मनात. मला सुख झालं हे म्हणायचं आहे ते निर्माण कुठं होतं? मनात. आणि मला दुःख झालं हे म्हणायचं आहे हे तरी निर्माण कुठं होतं? मनात. म्हणजे सुखदुःखाला जन्म देणारं जे आहे ते मन आहे. ऐका, सुखदुःखाला जे जन्म देतं ते मन आहे. आणि याच मनाला महाराज म्हणतात स्थिर व्हावं लागेल. मला कधी कधी प्रश्न पडतो मनाला स्थिर असा शब्द का वापरला? तुकोबारायांचा एक नाटातला अभंग सांगतो. महाराज असं सांगतात, भलतिया सवे धावे सैराट. हे मन असं सैराट आहे. धलतिया सवे धावे, नाहीतर मी दुसरं वचन देतो. तुकोबारायांचंच एक वचन आहे. हे मन कसं आहे? बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. ऐका, हे मन चंचल आहे आणि हे मन चपळ आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो चंचल तरी म्हणायचं कशाला आणि चपळ तरी म्हणायचं कशाला? खरं पाहायला गेलं तर चंचल आणि चपळ याच्यात फरक तरी काय आहे? आपण घरी जातो. मी एका घरी गेलो. घरी गेल्यानंतर त्या मावशींना विचारलं किती मुलं? त्यांनी सांगितलं 2. म्हटलं थोरला काय करतोय? ते म्हटले बघा समोर आहे आणि हा फार चपळ आहे बरं.
ती बाई काय म्हटली, थोरल्याबद्दल फार चपळ आहे. मी लगेच म्हटलं, धाकटा नाव घेऊ नका, फार चंचल आहे. मला कळे ना, थोरल्याबद्दल चपळ म्हणते आणि धाकट्याबद्दल चंचल म्हणते, असं काय आहे? चपळ का म्हटलं थोरल्याला आणि चंचल का म्हटलं धाकट्याला? चपळ म्हणजे तरी काय, चंचल म्हणजे तरी काय, सांगतो नीट ऐका. एखादं काम हातात घेतलं की ताबडतोब पूर्ण करतं, त्याचं नाव चपळ. आणि एकही काम नीट करत नाही, त्याचं नाव चंचल. कळलं का? पहा, एखादं काम हातात घेतलं की ताबडतोब पूर्ण करणं हे ज्याचं काम आहे त्याचं नाव चपळ. आणि एकही काम नीट करायचं नाही, सगळी कामं अर्ध टाकायची, त्याचं नाव चंचल. तुम्हाला सांगू, मन असं आहे, हे मन एखादं काम हातात घेतलं की पूर्ण करतं, म्हणून या मनाला चपळही म्हणा. आणि एखादं काम हातात घेतलं की ती सगळी कामं अर्धी अर्धी सोडतं, असंही मनच आहे, म्हणून याला चंचल म्हणा. आता मन चपळ कधी आणि मन चंचल कधी? तर प्रपंचात गेलं की मन चपळ असतं आणि प्रवचनात गेलं की चंचल असतं, बाकी काही नाही. इथून कधी उठून जाईल, कधी बसून राहील, काय करायला लावेल, काही सांगता येत नाही. असं हे मन आहे, हे कधी कधी चपळ असतं, कधी कधी चंचल असतं. या अशा मनाला स्थिर ज्या क्षणी होईल त्या क्षणी मुक्तीचा आविर्भाव होतो. तरी माझ्या मनामध्ये कधी कधी प्रश्न पडतो, देवाच्या दारामध्ये हे मन क्षणभर स्थिर केलं की मुक्ती मिळते. ऐका, देवाचे द्वारी उभा क्षणभरी, याचा अर्थ झाला देवाच्या दरवाजामध्ये आम्ही क्षणभर जरी मन आमचं स्थिर केलं त्या स्थितीमध्ये, तरी आम्हाला मुक्ती मिळते. आता या मनाला स्थिर करण्याचे उपाय तरी नेमके काय आहेत? कधी कधी माझ्यासह लहानापासून मोठ्यापर्यंत एक प्रश्न आहे, मनाला स्थिर कसं करावं, मनाला स्थिर कसं करावं. आणि आता पुढे बोलू, ज्या क्षणी मन स्थिर त्या क्षणी मुक्ती आहे. माझं बोलणं आहे का? मुळात मुक्ती हा शब्द तरी मनावर अवलंबून आहे. मन एव मनुष्यानाम कारण बंध मोक्ष यो. भागवत आम्हाला सांगतं, अहो बंध आणि मोक्षाला कारण जे आहे ते मनच आहे. बंधनात अडकलो हे म्हणणारं तरी मनच आहे, आणि मुक्त झालो हे म्हणणारं तरी मनच आहे. मी बंधनात आहे हे म्हणणारं मन आहे, बांधलो हे म्हणणारं मन आहे, आणि मुक्त झालो हे म्हणणारं मनच आहे. थोडक्यात मुक्तीला आणि बंधनाला कारण काय आहे? मनच आहे. म्हणजे ज्या क्षणी मन स्थिर होतं त्या क्षणी मुक्ती मिळते. आता प्रश्न पडतो, ही जी मुक्ती आहे ही मुक्ती ज्ञानोबांनी 4 पद्धतीची सांगितली. त्याने मुक्ती चारही साधी येल्या. 4 मुक्ती कोणकोणत्या? सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. आता प्रश्न पडतो, या 4 मुक्ती मिळणं म्हणजे नेमकं काय? सलोकता मुक्ती मिळते म्हणजे नेमकं काय? स्वरूपता मुक्ती मिळते म्हणजे नेमकं काय? समीपता मुक्ती मिळते म्हणजे नेमकं काय? आणि सायुज्यता मुक्ती मिळते म्हणजे नेमकं काय? मला असं विचारायचं आहे. एक जाता जाता आणखीन एका विषयाला मी स्पर्श करतो. त्याने मुक्ती चारही साधी येल्या, हे मुक्तीचे 4 प्रकार त्याला मिळाले असं म्हणायचं का? मुक्तीचे 4 अर्थ त्याच्या जीवनात प्राप्त झाले असं म्हणायचं? मुक्तीचे 4 प्रकार मिळाले असं म्हणायचं का? मुक्तीचे 4 अर्थ त्याला मिळाले असं म्हणायचं? तुम्ही म्हणाल मुक्तीचे 4 अर्थ नेमकं कोणते आहेत? मुक्तीचे 4 अर्थांचाही विचार केला जातो. मुक्तीचे 4 प्रकार जसे सांगितले तसे मुक्तीचे 4 अर्थही सांगितले. ज्ञानोबांनी पुढे असलेल्या साधकाला सांगितलं, देवाच्या दारात तू क्षणभर उभा राहिला की तुला मुक्ती मिळणार आहे. एक नाही, 4ही मुक्ती मिळतील. तो म्हटला, महाराज सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता मुक्ती मिळते म्हणजे नेमकं काय? महाराजांनी त्याला बोलता बोलता सांगितलं, अरे 4 मुक्ती प्रकार मिळतात, एवढंच नाही, मुक्तीचे 4 अर्थ तुझ्या जीवनात प्राप्त होतील. तो म्हणायला लागला, महाराज मुक्तीच्या 4 प्रकारांची नावं माहिती आहेत, पण मुक्तींचे 4 अर्थ आम्हाला माहित नाहीत. नेमकं मुक्तीचे 4 अर्थ तरी नेमके कोणते आहेत? आणि या 4 मुक्तींचे प्रकार मिळतात म्हणजे तरी नेमकं काय? देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहिल्यानंतर मुक्ती मिळते, आणि ती मुक्ती मनावर अवलंबून आहे असं तुम्ही सांगता. हे मन स्थिर करण्याचा उपाय. आणि हे मुक्ती 4 मिळतात म्हणजे नेमकं काय? या 4 मुक्ती कशा मिळतात आम्हाला सांगा. ज्ञानोबांनी सांगितलं, सगळंच आता सांगायचं नसतंय, काही उद्या सांगायचं असतंय, सगळंच आता सांगायचं अशातला भाग नाही. मान्य आहे, ह्या 4 मुक्ती ऐकाव्या वाटतात, मान्य आहे. सलोकता म्हणजे नेमकी कशी मिळणार? मी तुम्हाला आणखी पुढे बोलतो. याच्यामध्ये टप्प्याटप्प्यांचा विचार केला तर सलोकता, त्याच्या वरची मुक्ती जी आहे ती समीपता, त्याच्या वरची जी मुक्ती आहे ती स्वरूपता, आणि त्याच्या जी वरची मुक्ती आहे ती सायुज्यता. मग अशा टप्प्यांनी करत असताना सलोकता मुक्ती मिळवण्याकरता आम्हाला काय साधनेची गरज आहे?
समीपता मुक्ती मिळवण्याकरता आम्हाला काय साधनेची गरज आहे, स्वरूपता मुक्ती मिळवण्याकरता आम्हाला काय साधनेची गरज आहे, आणि सायुज्यता मुक्ती मिळवण्याकरता आम्हाला काय साधनेची गरज आहे, याचाही विचार थोडासा आपल्याला करावा लागणार आहे. मला 2 मुद्द्यांना उद्या स्पर्श करायचा आहे. एक तर उभा रागे हे म्हणत असताना, क्षणभरी उभा म्हणत असताना, हा क्षण म्हणजे तरी नेमकं काय आहे, हा कोणता काल आहे असा. भागवतामध्ये एके ठिकाणी वचन असं आलेलं आहे, क्षणाची व्याख्या सांगताना असं सांगितलेलं आहे, 2 परमाणूपासून एक अणू तयार होतो, 3 अणूपासून एक त्रिसृणू तयार होतो. 3 त्रिसृणूला पार करण्याकरता सूर्याला जेवढा वेळ लागतो त्याला त्रुटी म्हणतात. 100 त्रुटीचा एक वेद असतो, 3 वेदाचा एक लव असतो, 3 लवाचा एक निमिष असतो, 3 निमिषाचा एक क्षण असतो. असाही क्षणाचा विचार आपल्याला भागवताने सांगितलेला आहे. मग नेमकं त्या पद्धतीने क्षणाची व्याख्या आमच्या समोर आहे का आणखीन काही क्षणाचा विचार. बरं, क्षण हा शब्द अनेकदा येतो आमच्याकडे. आपल्याकडे तुकोबरांचे शब्द आहेत, क्षणोक्षणी हाची करावा विचार. तुकोबराय आम्हाला क्षणाचा विचार सांगतात, ज्ञानोबराय आम्हाला क्षणाचा विचार सांगतात. बरं, आपल्याकडे जुनी जाणती मंडळी इथं बसलेले आहेत. लोक म्हणतात क्षण हा जीवनामध्ये फार, जर आणखीन पुढे बोलतो, बदला करता लागतो तो क्षणच लागतो महाराज. बदला करता लागतो तो क्षणच असतो. एका क्षणामध्ये माणसाच्या जीवनात बदल होतो. एका क्षणामध्ये फक्त तो बदलाचा क्षण माणसाच्या जीवनात यावा लागतो. एका क्षणामध्ये माणूस बदलतो म्हणजे नेमकं काय. बरं, आता अलीकडल्या काळात अशी गंमत आहे. बरं, बदलतो हा शब्द तर फारच आता विचित्र झालाय. म्हणजे माणसं बघा तुम्ही, जुन्या काळामध्ये म्हणजे आपण सगळी जुनी जाणती मंडळी आहात, इथं अनेक विविध क्षेत्रातली मंडळी इथं आज माझ्यासमोर उपस्थित आहेत. मला पूर्वी कधी कधी असं हसू येतं. म्हणजे पूर्वी कधी कधी जुन्या लोकांकडून मी ऐकायचो, एखादा माणूस बदलायला लागला की लोक म्हणायचे सरड्याच्या रंगाचा आहे. मला वाटतं तो आत्ताच्या काळात सरड्याचा अपमान आहे असं मला वाटायला लागले. आता सरड्याला म्हणावं लागतं तो माणसाच्या रंगाचा आहे असं म्हणायची वेळ आली. कारण सरडा तरी कमी वेळात बदलतो, तितक्या जास्त वेळात माणूस बदलायला लागला आता. म्हणजे अशी परिस्थिती आज समाजामध्ये दिसून येते. तर मला असं वाटतं की हे बदलणं, मन बदलतं म्हणजे नेमकं काय. मला पारमार्थिक दृष्टिकोनातून विचार मांडायचा आहे. मी आपल्याला आणखी एक जाता जाता वाक्य सांगेन. मन उन्मनी स्थितीमध्ये गेल्यानंतर जिथं कोणत्याही पद्धतीचा विकार राहत नाही अशी जी स्थिती येते ती सर्वोच्च आनंदाची स्थिती असते. शेक्सपियरचं एक वाक्य आहे. शेक्सपियरने एके ठिकाणी असं सांगितलंय, फार गोड वाक्य आहे त्याचं. तो इतक्या तात्विक पद्धतीने बोलतो. तो असं म्हणतो, तेही राजे आहेत मीही राजा आहे, तेही राजे आहेत मीही राजा आहे. त्यांच्या डोक्यावर मुकुट आहे, माझ्याही डोक्यावर मुकुट आहे. त्यांच्या डोक्यावरचा मुकुट हा सोने चांदी हिऱ्यांचा आहे, माझ्या डोक्यावरचा मुकुट हा सुख समाधान शांतीचा आहे. शेक्सपियर म्हणतो, तेही राजे आहेत मीही राजा आहे. त्यांच्या डोक्यावर मुकुट आहे, माझ्याही डोक्यावर मुकुट आहे. त्यांच्या डोक्यावरचा मुकुट हा सोने चांदी हिऱ्यांचा आहे, माझ्या डोक्यावरचा मुकुट हा सुख समाधान शांतीचा आहे. त्यांना शत्रू आहेत म्हणून त्यांचा पराजय आहे, मला शत्रूच नाहीत, माझाच विजय आहे, माझाच विजय आहे. ही स्थिती जिथे येते त्याला निर्विकल्प, निर्विकार, मन उन्मनी अवस्थेमध्ये जाणारी स्थिती असते. जरा पुढे बोलतो, हीच मुक्तीची स्थिती असते. त्या मुक्तीच्या स्थितीचा विचार थोडासा आपल्याला करायचा आहे. आज देव शब्दाचे अर्थ पाहिले, द्वार शब्दाचे अर्थ पाहिले. उभा क्षणभरी म्हणत असताना त्याचं थोडंसं स्तोवाच केलं. उद्या मला उभा क्षणभरीचा थोडा विस्तार करायचा आहे. आणि तेने मुक्तीचारी साधी येल्या हे म्हणत असताना मुक्तीचे 4 प्रकार कोणते आणि मुक्तीचे 4 अर्थ कोणते, अशा दोन्ही अंगाने आपल्याला उद्याचं चिंतन करायचं आहे. उद्या आपल्याला आपल्या प्रवचनमालेचा समारोप आहे. सायंकाळी बरोबर 6 ते 8 या वेळेमध्ये आपण 3 दिवसाची ही प्रवचनमाला बोधराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने इथं आयोजित केलेली आहे. सगळीच आदरणीय मंडळी माझ्या समोर आहेत. आज योगायोगाने माझे वडील आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान सद्गुरुदादा या ठिकाणी खास आवर्जून प्रवचनमालेमध्ये आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर माझ्यावर नितांत प्रेम ज्यांचं आहे असे आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही मंगळवेढ्यामध्ये सर त्यांच्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त 5 दिवसाची प्रवचनमाला गेल्या अनेक वर्षापासून ते घेत आहेत. त्याचबरोबर सोलापूरमध्ये माझा ज्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे आदरणीय दत्तमामा मुळे आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण मामांनी सुद्धा त्यांच्या आईच्या एका वाढदिवसाकरता मला आवर्जून बोलवलं होतं
आणि खूप चांगल्या पद्धतीने आईची एक पद्धतीचा तो वाढदिवस साजरा केला होता, अभिष्टचिंतन साजरं केलं होतं. म्हणजे ही सगळी मंडळी, विविध क्षेत्रातली मंडळी जाणती आणि विविध वेगवेगळ्या याच्यातली प्रत्येकाचे नामोल्लेख करण्यात वेळ घेत नाही, पण आपण सगळीजण या प्रवचनमालेवर आणि विशेष करून बोधले महाराजांच्या परंपरेवर जे आपलं सगळ्यांचं प्रेम आहे, हे प्रेम अखंड वाढत राहावं. खरं तर हा सोलापूरमध्ये प्रवचनमालेचा एक उपक्रम हा पहिल्यांदाच होतो आहे. म्हणजे आपण सगळ्यांनी या प्रवचनमालेवर प्रेम केलं. आमचे सद्गुरू बोधराज सेवा प्रतिष्ठानची ही सगळी मंडळी सातत्याने मला म्हणत होती की 1-2-3 दिवसाची वेळ आम्हाला द्या, आणि मी थोडासा नाही म्हणत होतो, परंतु काळुंगे सर मला सारखं सांगत असतात की तुम्ही रोज एक गावाला कीर्तन करत फिरण्यापेक्षा एकाच गावामध्ये 2-2, 3-3 दिवस बसून राहा, म्हणजे एका विषयाला थोडा न्याय मिळेल, विस्तार करता येईल आणि सगळ्यात लोकांपर्यंत हे तत्वज्ञान पोहोच करता येईल. कारण आता अलीकडल्या काळामध्ये विचारांच्या शृंखला वाढणं फार गरजेचं आहे. ज्याला विचारांची क्रांती म्हटलं जातं ती होणं गरजेचं आहे, आणि ज्याला आणखीन एक इंग्रजीचा शब्द ज्याला स्पिरिट म्हटलं जातं ते जागं होणं गरजेचं आहे. ज्याला आत्मप्रचिती म्हटलं जातं ती येणं गरजेचं आहे, आणि ती अशा प्रवचनमालेच्या कार्यक्रमातूनच ती होईल अशी एक आशा बाळगून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. काल या विषयाचा एक प्रवेश केला, आज या विषयाला विस्तार करतोय, उद्या या विषयाचा समारोप मला उद्या करायचा आहे. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येला, याचा समारोप उद्या करू. काही सूचना या ठिकाणी आदरणीय श्री मुकाशी सर देतील, आणि मग नंतर पसायदानाने आजच्या कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी होईल. पुण्यवती सद्गुरू बोधराज महाराज रामकृष्ण हरी. खरंच महाराज, आपल्या अमृतवाणीचं वर्णन शब्दामध्ये करणं शक्य नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी ताहा पायी जीव थोडा. खरोखरच सोलापुरातल्या श्रोत्यांची आपण जे भाकरीनं अन्नानं शरीराची भूक शमते, पण आत्म्याची भूक शमण्यासाठी तुमच्यासारख्या तत्ववेत्यांची, महाराजांची समाजाला खऱ्या अर्थानं गरज आहे. माणूस जन्मला की मरेपर्यंत दूध अन्न सेवन करतो, भूक भागवतो, पुनरपी जननम पुनरपी मरणम. पण या जन्ममरणाच्या फेऱ्यातून जर चुकण्यासाठी जर अन्न पाहिजे असेल तर तुमच्यासारख्या एक तत्ववेत्यांच्या विचाराच्या अन्नाची गरज आहे. या ठिकाणी मी अभिमानानं सांगू इच्छितो. आणि खरं सांगू का, रणरणता उन्हाळा आहे, बाहेर वातावरण दोन्ही अर्थाने तापलेलं आहे, तिकडं जायचं नाही आपल्याला. पण या सभागृहामध्ये आम्हाला दिवाळीचा अनुभव आला. कशामुळं? माऊलींच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर एकच सांगता येईल, मी अविवेकाची काजळी फेडून ज्ञानदीप उजळी, ते योगी या पाहे दिवाळी निरंतर. याचा आम्हाला याच देही याची डोळा अनुभव आला. आणि खरं सांगू का महाराज, पुढे जाऊन माऊली म्हणतात, माऊलींच्या शब्दामध्ये तुमच्या प्रवचनमालेचं वर्णन करावं याचं म्हटलं तर असंच म्हणता येईल, कैसी अगणिक दैवाची जे गंगा ओळली अमृताची, हो का जपतपे श्रोत यांची फळा आली. या पद्धतीनं या प्रवचनमालेचं वर्णन करावं लागेल. आणखी बोलण्या इतपत मी मोठा नाही, पण आपलं प्रवचन सुरू असताना माऊलींनी जे मला काही थोडंसं सांगितलं, या 2 वव्या त्या मी लिहिल्या आणि मी आपल्या या खरं चरणी अर्पण करतोय. कारण सध्या समाजामध्ये किंवा सोलापूरमध्ये एक 2 दशकापूर्वीचा जर आपण काळ पाहिला तर आमचे गुरुवर्य पत्रकारितेतले आदरणीय विवेकजी घनसाशी साहेब, त्यांची सुद्धा प्रवचन मला खूप सुंदर चालायचे हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये निरूपण. पण निरूपण त्यानंतर ते नागपूरला गेले आणि त्या ठिकाणी ते स्वतः निरूपण सुद्धा घेऊन गेले. वर्षातून दिवाळीमध्ये ते येतात, पण सातत्य जे पाहिजे निरूपणामध्ये ते आता थोडंसं खंडित झालेलं आहे. पण सद्गुरू बोधराज सेवा प्रतिष्ठाननी ही खंडित झालेली निरूपणाची परंपरा पुन्हा एकदा नव्यानं सुरू झाली. आणि मला तरी वाटतं की प्रत्येक ऋतूमध्ये ऋतू चेंज झाला, प्रत्येक ऋतूमध्ये, महिन्याला मी म्हणणार नाही, ऋतू बदलला की आपली ही चिंतनाची सद्गुरू बोधराज सेवा प्रतिष्ठानला मी विनंती, मीही त्यामध्ये सभासद करून घ्या मला. तर आपण काय करूयात, तर ऋतू बदलला की आपण महाराजांचं जे आहे चिंतन निरूपण ते आपण ठेवूयात आणि सोलापूरकरांना एक मोठी मेजवानी देऊयात. अशा प्रकारची या ठिकाणी मी महाराजांना विनंती करतो. आणि उद्या प्रवचनमालेचा समारोप आहे.
उद्या सुद्धा श्रोत्यांनी वेळेवरती यायचं आहे. श्रोत्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. खरं तर वृत्तपत्रांना देखील धन्यवाद देतो, कारण वृत्तपत्रामध्ये आज कालच्या पहिल्या भागाचं आपलं पुष्पाचं प्रसिद्धी झालेली आहे. हो, दिवे मराठीवाले आलेत आमचे. संजीवजी जाधव सर, आज त्यांची साप्ताहिक सुट्टी आहे. ते त्यांच्या 2 कन्येला सुद्धा घेऊन आलेले आहेत प्रवचनासाठी. मला वाटतं पत्रकारांनी, शिक्षकांनी जर आपण सहकुटुंब जर आपण आलो आणि असे प्रवचन जर आपण ऐकले तर समाजाची घडी विस्कटणार नाही. कारण समाज कसा घडवायचा हे शिक्षकाच्या हातात आहे, पत्रकारांच्या हातात आहे. त्यामुळे चांगला समाज घडवायचा असेल तर पत्रकारांनी, शिक्षकांनी सहकुटुंब प्रवचनमालेचा लाभ घ्यावा. आणि काल मी आवाहन केलं आणि आपण खरं हे सभागृह भरलं. आता मला वाटतं उद्या पायऱ्यावरती सुद्धा लोक बसले पाहिजे, बरोबर ना? त्यामुळे पुन्हा उपस्थितांनी उद्या येताना प्रत्येकाने दोघांना घेऊन यायचंय, अशा प्रकारची कळकळीची विनंती करतो. आणि या ठिकाणी इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलो गेला गगनावरी, मोगरा फुलला फुले वेचिता बहारू, कळयासी आला. आज या ठिकाणी प्रवचनमालेचं दुसरं पुष्प, या दुसऱ्या पुष्पाची सांगता आपण पसायदानानं करूयात. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोडावे, दोषोनी मद द्यावे. जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, सूर्यवंची लखोते लाभो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आली. अनवरत भूमंडळी भेटतो दयावृता, चहा कल्पत रुचे हरव. चेतना चिंतामणीचे गाव, ओरतेचे अर्णव पियुषांचे. चंद्रवेचे लांछन, मातंगचे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी. हिंदू आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी हे विशेष रक्षा द्रष्टविने वावीची. एक म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान बसावो. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. पुंडलिक वरदे हरिधर श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज.